थँक्यू खंदारे सर, थँक्यू कवटे सर. ओ टू अक्षय पाटिल. धन्यवाद सर। अंपायर की तरफ से ग्रीन सिग्नल आ चुका है। मुकाबले की शुरुआत होने जा रही है। फ्रेंड्स 11 सोनारी 40+ बनाम अक्षय स्मृति आर्यन सप्लायर्स विंदने 40+। ये दो टीमों के बीच एक कड़ा मुकाबला हमें देखने को मिलेंगे। स्ट्राइक इनमें वाई बी पाटिल साहब वो वाइस प्रेसिडेंट है। इस बार कवर ड्राइव किया है, गेंद रुकने का नाम लेंगे, गेंद जाएगी डीप पॉइंट को चीरते हुए आते हुआ पहले ही गेंद के ऊपर चौवा वाई बी पाटिल साहब की ओर से डीजे वाल्यांची ना एमपी वाल्यांची, बिहारवाल्यांची ना बंगालवाल्यांची, यूपी वाल्यांची ना एमपी वाल्यांची, बिहारवाल्यांची ना बंगालवाल्यांची ही राजधानी मराठी मोळ्यांची, खरी मुंबई हाय आगरी गोळ्यांची. डीजे काफी बढ़िया यहाँ पे धुन बजा रहे हमारे डीजे मास्टर मयूर। इस बार प्रवीण तांडेल, एक और देखा जाए तो बलिराम नवाले टीम, बलिराम नवाले जिसकी कप्तानी कर रहे, देखा जाए तो अक्षय स्मृति आर्यन सप्लायर्स विंधने 40+ के कप्तान, और एक तरफ फ्रेंड्स 11 सोनारी 40+ के प्रवीण तांडेल खड़े हैं। तो दोनों टीमों के बीच ये मुकाबला जारी है। वाई बी पाटिल साहब ने लगाए पहले गेंद के ऊपर चौवा, इस बार ऑन ड्राइव किया है, देखते देखते एक रन मुकम्मल किया है। दूसरे रन की कोशिश होगी कि नहीं होगी, मुझे लगता नहीं दूसरी रन की कोशिश होगी, क्योंकि एक तरफ 50+ प्लेयर है वाई बी पाटिल साहब और एक तरफ 40+ हमारे कप्तान बलिराम नवाले खड़े हैं। पहले दो गेंदों का खेल हो चुका है, 5 रन स्कोरबोर्ड के ऊपर देखने को मिलेंगे। इस बार मैंडेटरी पावर प्ले नहीं है, ओपन फील्डिंग है, रिस्ट्रिक्शन नहीं है। देखा जाए तो काउ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप पॉइंट, डीप एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ के और लॉन्ग ऑन के रीजन में यहाँ पे फील्डिंग तैनात की गई है। मतलब लगभग 5 फील्डर सर्कल के बाहर है, क्योंकि 40+ के दोस्तों ये मुकाबले, इसलिए हमारे मैंडेटरी पावर पे यहाँ पे अप्लाई नहीं है। इस दौरान कट करने की कोशिश की थी, स्क्वायर ड्राइव करना चाहते थे बलिराम नवाले इस गेंद के ऊपर, बल्ले का और गेंद का संपर्क नहीं हुआ, गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में। इसी के साथ स्कोरबोर्ड वही के वही आराम करता हुआ 5 रन के ऊपर। इस बार गेंदबाजी मार्ग के ऊपर हरिश्चंद्र तांडेल, इस बार अंदर की तरफ गेंद आती हुई ऑन ड्राइव किया है, 1 रन मुकम्मल किया जाएगा। कवर की तरफ इस गेंद को पकड़ा जा रहा है, 6 रन स्कोरबोर्ड के ऊपर पहला और जारी हीराचंद तांडेल। ये गेंदबाजी मार्ग के ऊपर देखने को मिलेगी हमें। इस बार ऑफ स्टंप पर इनविटेशन देने की कोशिश की थी अंपायर की तरफ से, शक के बुनियाद के साथ देखते हुए वाई बी पाटिल साहब, लेकिन अंपायर टस से मस नहीं होगी, उनको मालूम है कब हमें कौन सा डिसीजन देना है। इस दौरान डॉट गेंद की समाप्ति होती हुई काफ़ी हद तक अच्छी गेंदबाजी कर रहे हीराचंद्र तांडेल। फ्रेंड्स 11 सोनारी 40+ के गेंदबाज, स्ट्राइकर गेंदबाज के तौर पर उनको चुना गया है। प्रवीण तांडेल कप्तान है, उन्होंने चुना है उनको। इस बार कारपेट को आग लगाते हुए गेंद चली जा रही है डीप एक्स्ट्रा कवर में, वहां पे फील्ड की जाएगी। इस दौरान 2 रन मुकम्मल किए जाएंगे। 1 रन हेल्थ के लिए ये स्लोगन है। इस स्लोगन के अंडर उरन उल्वे नोट 40+ क्रिकेट प्रीमियर लीग 2023 से खेली जा रही है। इसके प्रेसिडेंट विजय भाई पाटिल और उनके सभी सहयोगी होंगे। पहले ओवर का खेल हो चुका है, बिना कोई विकेट गंवाए 8 रन के ऊपर अक्षय स्मृति आर्यन सप्लायर्स विंधने 40+ का टीम का स्कोर है। इसमें वाई बी पाटिल साहब ने 3 गेंदे खेल के 5 रन बनाए हैं, बलिराम नवाले ने 3 गेंदे खेल के 1 रन बनाया है। डीजे काफ़ी हद तक बढ़िया गेंदबाजी की, क्योंकि 50+ का पहला गेंदबाज यहाँ पे इस्तेमाल किया जाता है हीराचंद तांडेल। एक बड़ा शॉट आया था वाई बी पाटिल साहब के बैट से, और उसके बाद 8 रन में है स्कोरबोर्ड के ऊपर पहले ओवर के बाद। काफ़ी हद तक अच्छी किफ़ायती गेंदबाजी की हीराचंद तांडेल ने। इसके बाद नए गेंदबाज यशवंत भोईर गेंदबाजी मार्ग के ऊपर देखेंगे, खुद की ओर से पहला और टीम की ओर से दूसरा ओवर लेके आए हैं
यशवंत भोईर। और यहाँ पे स्ट्राइक इनके ऊपर हमें देखने को मिलेंगे बल्लेबाज बलिराम नवाले, कप्तान है खुद अक्षय स्मृति आर्यन सप्लायर्स बिंदने 40+ के, और फ्रेंड्स 11 सोनारी 40+ के प्रवीण तांडेल ये कप्तान है। फील्ड की सजावट की गई है इस बल्लेबाज के लिए, डीप एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ, काउ कॉर्नर, डीप मिड विकेट, बैकवर्ड स्क्वायर लेग। इस बार बड़ा शॉट खेलने की कोशिश की थी, आगे जाके प्रहार करने की कोशिश की थी, लेकिन बल्ले का और गेंद का संपर्क नहीं हुआ, गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में। इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति होती हुई पहली गेंद सटीक लाइन एंड लेन के ऊपर डालते हुए गेंदबाज यशवंत भोईर। इस बार बड़ा शॉट खेलने की कोशिश की थी, बल्ले का बाहरी किनारा लेते हुए गेंद आसमान में चली गई थी। खुद गेंदबाज ने प्रयास किया था कैच पकड़ने का, लेकिन यहाँ पे कैच को पकड़ा नहीं गया। अपॉर्चुनिटी दी गई बल्लेबाज को। इस दौरान एक रन मुकम्मल करेंगे बलिराम नवाले, वो जाएंगे नॉन स्ट्राइक के ऊपर। स्ट्राइक के ऊपर आएंगे वाईबी पाटिल, उनके बैट से एक छुवा आया है और टीम का कुल मिला के स्कोर है 9 रन बिना कोई विकेट गंवाए। अक्षय स्मृति आर्यन सप्लायर्स बिंदने 40+ का। वाईबी पाटिल साहब 4 गेंदे खेल के 7 रनों के ऊपर व्यक्तिगत योगदान दे रहे हैं, और बलिराम नवाले 4 गेंदे खेलकर 2 रनों का योगदान अपनी टीम के लिए दे रहे, कुल मिला के 9 रन। इस बार गुडले स्पॉट को पिक किया था, हल्की से उछाल प्राप्त करते हुए गेंदबाज यशवंत भोईर। इस बार डॉट गेंद की समाप्ति। यहाँ पे हमें शुरुआती तौर पर यहाँ पे धीमे क्रिकेट देखने को मिल रहा है वाईबी पाटिल और उनके साथ जुड़े हुए कप्तान बलिराम नवाले के तौर पर ये बल्लेबाज दोनों आए हैं। इस दौरान गेंदबाज दौड़ लगाएंगे बल्लेबाज की ओर। इस बार लेग ग्रांस करने की कोशिश की थी, लेकिन यहाँ पे अच्छी गेंद की डिलीवरी करते हुए सटीक लाइन और लेंथ के ऊपर नपी तुली गेंदबाज यशवंत भोईर अपने फ्रेंड्स 11 सोनारी 40+ के लिए कर रहे हैं। खुद की ओर से पहला और टीम की ओर से दूसरा ओवर डाल रहे। पहले ओवर में महज 8 रन थे और दूसरे ओवर का खेल अभी शुरुआत हुई है, तो 9 रन स्कोरबोर्ड के ऊपर अभी तक 4 गेंदें फेंक चुके यशवंत भोईर। अगली गेंद किस तरह से डालेंगे, किस तरह से खेली जाएगी, इसका आंखों देखा हाल हम देखते हैं इस उल्वे उरन डॉट 40+ प्रीमियर लीग में। इस बार फिर से एक बार गुडलैंड स्पॉट को पिक किया था, हल्के से कट करते हुए गली में गेंद आती हुई 1 रन निकाला और 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 10 रन बिना कोई विकेट गंवाए। अक्षय स्मृति आर्यन सप्लायर विंदने 40+ के। इस दौरान थोड़ा सा सस्ता या हुआ खेल यहाँ पे देखने को मिला, क्योंकि शुरुआत के मैच में हमने 90 रन स्कोर बोर्ड के ऊपर दिए थे, 91 रन चेज भी किए थे आरएस कोटना का इस टीम ने। इस दौरान दूसरे ओवर का खेल जारी, दूसरे ओवर की कुछ गेंदें शेष, गेंदबाजी मार के ऊपर यशवंत भोईर दौड़ लगाएंगे बल्लेबाज की ओर। इस बार आगे जाके खेलने की कोशिश की थी, सामने की तरफ गेंद को मोड़ दिया है, 1 रन मुकम्मल किया जाएगा। इस बार फील्डर के मस्तक के ऊपर दस्तक देती हुई ये आता हुआ तनतनाता हुआ चौका डीजे। इस बार 14 रन आए हैं, 14 रन आ चुके हैं 40+ के मुकाबले, और 14 रन यहाँ पे आ चुके स्कोरबोर्ड के ऊपर। पहला ओवर डाला हीराचंद तांडेल ने, 8 रन दिए हैं। दूसरा ओवर यशवंत भोईर ने डाला, उन्होंने 6 रन दिए थे। उनके एक ओवर में एक चौका भी आया था, वो वाईबी पाटिल साहब के बैट से आया था। दोनों ही चौके वाईबी पाटिल साहब के बैट से आए हैं। इस बार बलिराम नवाले खुद कप्तान है, स्ट्राइक इनके ऊपर देखने को मिलेंगे। 2 ओवर का खेल हो चुका है, 2 ओवर के बाद 14 रन स्कोरबोर्ड के ऊपर हमें देखने को मिलेंगे। प्रवीण तांडेल खुद की ओर से पहला और टीम की ओर से तीसरा ओवर डालेंगे। फ्रेंड्स 11 सोनारी 40+ टीम की ओर से प्रवीण तांडेल खुद कप्तान है। प्रवीण तांडेल खुद कप्तान है टीम के, डोर संभाली है गेंदबाजी की, अच्छी गेंदबाजी हुई, किफायती गेंदबाजी दोनों ही गेंदबाजों ने की है। तो जो बेस सेट करना चाहिए था शुरुआती दौर में, वो शुरुआती दौर में यहाँ पे अच्छा बेस सेट करके दिया है प्रवीण तांडेल को।
खुद की ओर से पहला, टीम की ओर से तीसरा ओवर डालेंगे। स्ट्राइक एंड के ऊपर हमें YB पाटिल साहब देखने को मिलेंगे। दोनों ही छोर से यहाँ पे खेला जा रहा है। एक मुंबई एंड की ओर से, एक उल्वा नोट की ओर से ये क्रिकेट खेला जा रहा है दोस्तों। इस बार बैकफुट पे जाके पंच करने की कोशिश की थी, लेकिन लेग स्टंप के काफ़ी बार अंपायर दीपक जी ने हमें बताया कि ये गलती कर रहा है गेंदबाज, तो इसको भुगतना पड़ेगा, क्योंकि अंतर्राष्ट्रीय क्रिकेट का 22 वाला लॉ जो है, उस लॉ के तहत यहाँ पे पनिशमेंट दी जा रही है। और स्कोर बोर्ड हल्के से यहाँ पे बढ़ रहा है। स्कोर बोर्ड के ऊपर रन देखने को मिलेंगे, 15 रन स्कोर बोर्ड के ऊपर। तीसरा ओवर जारी। खुद कप्तान प्रवीण तांडेल गेंदबाजी कर रहे हैं। यहाँ पे फील्ड की सजावट भी की गई है। लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ, एक्स्ट्रा कवर, काउ कॉर्नर की तरफ यहाँ पे फील्डिंग की सजावट की जा रही है। स्ट्राइक एंड में बल्लेबाज YB पाटिल। इस बार काउ कॉर्नर की तरफ इस गेंद को मोड़ दिया है। फील्डर तैनात है। 1 रन मुकम्मल किया जाएगा। दूसरी रन की कोशिश होगी कि नहीं होगी, तू मैं करते करते यहाँ पे काउ कॉर्नर के फील्डर ने गेंद को भेजा है इस बार गेंदबाज के हाथों में। इस दौरान 1 रन के ऊपर संतुष्ट होना पड़ेगा YB पाटिल साहब को। और अभी खुद कप्तान बलिराम नवाले, अक्षय स्मृति आर्यन सप्लायर, विंधने 40+ के कप्तान स्ट्राइक इनके ऊपर यहाँ पे धीमे धीमे स्कोर बोर्ड में बढ़ोतरी हो रही है। जिस तरह से चौके और छक्के पहले मुकाबले में हमने देखने को मिलेंगे, वो इस मुकाबले में हमें देखने को नहीं मिल रहे, क्योंकि हर एक दोस्तों वक्त के हिसाब से एक खेल होता है, गिरगिट के हिसाब से एक खेल बदलता है दोस्तों। क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर क्या होगा क्या नहीं होगा हम बता नहीं सकते दोस्तों, क्योंकि यहाँ पे प्रेडिक्शन लगाना फेल होता है। इस दौरान देखो बड़ा शॉट खेलने की कोशिश की थी, लेकिन लॉन्ग ऑन रीजन में यहाँ पे कैच पकड़ा गया है। हीराचंद तांडेल जिन्होंने पहले गेंदबाजी की थी, उनके हाथों में ये गेंद चली गई थी। इस दौरान पहला झटका लगता हुआ अक्षय स्मृति आर्यन सप्लायर विंधने 40+ टीम को डीजे चेंडू हवेत केलाय, क्षेत्ररक्षक आहे बास या ना भोत्रा शीला आता गटाईला बेकार कॅच फलंदाज बाद आके ढीमरा कीने में कदौ जाल फस गई जल मछली हरे कीने में कदौ जाल फस गई जल मछली। जिस तरह से खासियत है हमारे भारत देश की, अलग अलग तरह के लोग हमें भारत देश में रहते थे, उस तरह से लैंग्वेज भी अलग अलग तरह की होती है। हर एक लैंग्वेज में अलग अलग बातें की जाती है। तो ये हमारा भारत देश है, हिंदुस्तान है, और हिंदुस्तान के इस सरजमी पर मुकाबले जा रहे हैं। मैं हमेशा मेरे कमेंट्री के माध्यम से बताता हूँ। इस दौरान गेंदबाज इस बार बड़ा शॉट खेलने की कोशिश थी, बॉडी के ऊपर टकराने के बाद पिच के इर्द गिर्द घूमते हुए गेंद 1 रन 22 के तौर पर, लेग 22 के तौर पर यहाँ पे बढ़ोतरी होगी स्कोर बोर्ड में। 17 रन, ये 17 का खतरा अभी मंडरा रहा है अक्षय स्मृति आर्यन सप्लायर विंधने 40+ के टीम के ऊपर। अगर ये 17 के खतरे को अगर बाजू में हटाना है तो मुझे लगता है YB पाटिल साहब को कुछ तो अलग से पारी खेलनी होगी, क्योंकि उनके कंधों के ऊपर ये टीम की डोर है। अगर डोर को आगे लेना है तो मुझे लगता है फ्रंट फुट पे आके चौके और छक्कों की बरसात करनी पड़ेगी। इस बार वो चौके और छक्कों की बरसात करते करते इस बार प्रवीण तांडेल ने बैक टू द पवेलियन भेजा है। YB पाटिल साहब को ये बड़ा झटका लगता हुआ 2 विकेट के नुकसान के ऊपर यहाँ पे अक्षय स्मृति आर्यन सप्लायर विंधने 40+ टीम का स्कोर है 17 रन। ठीक इस बार दूसरा झटका लगा 17 रन के ऊपर अक्षय स्मृति आर्यन सप्लायर विंधने 40+ को। और जो बलिराम नवाले पहले बैक टू द पवेलियन गए, उनके भाई ब्रदर वसन नवाले अभी स्ट्राइक एंड के ऊपर देखने को मिलेंगे। जिस तरह से अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में ग्लैन फ्लावर, एंडी फ्लावर, यूसुफ पठान, इरफान पठान, इन भाइयों की जोड़ी हम देखते थे, वैसे हम टेनिस क्रिकेट में यहाँ पे बलिराम नवाले और वसन नवाले, ये विंधने की जोड़ी हम देख रहे। काफ़ी हद तक क्रिकेट खेल चुके, अनुभव है उनके पास, तजुर्बा है दोस्तों उनके पास। उस तजुर्बे के साथ क्रिकेट खेलते हुए वसन नवाले
इस बार ऑन ड्राइव किया है। ऑन ड्राइव करते करते इस बार काऊ कॉर्नर के यहाँ पे फील्डर को मशक्कत करनी पड़ेगी, क्योंकि गेंद स्क्वायर लेग रीजन में है तो पकड़ने के लिए थोड़ी मशक्कत करनी पड़ेगी। इस दौरान 2 रन मुकम्मल किए हैं। वसंत नवाले ने अपना व्यक्तिगत खाता खोला है और इस 2 रन के साथ धीमे से बढ़ता हुआ स्कोर बोर्ड के ऊपर 19 रन। तीसरे ओवर का खेल जारी। प्रवीण तांडेल गेंदबाजी मार के ऊपर। फ्रेंड्स 11 सोनारी 40+ की ओर से यहाँ पे फ्रेंड्स 11 40+ सोनारी टीम के यहाँ पे ओनर मंगेश प्रकाश तांडेल साहब भी है, उनका भी तहे दिल से स्वागत करना चाहूँगा। इस बार ऑन ड्राइव करने की कोशिश की थी लेकिन बल्ले का और गेंद का सही संपर्क नहीं हुआ। गेंद चाहिए विकेट कीपर के दस्तान में। 3 ओवर के बाद अक्षय स्मृति आर्यन सप्लायर्स मेदिनी 40+ का टीम का स्कोर है 2 विकेटों के नुकसान के ऊपर 19 रन। इस बार प्रवीण तांडेल ने तीसरा ओवर डालते हुए 5 रन दिए। पहले गेंदबाज हीराचंद तांडेल ने 8 रन दिए थे। यशवंत भोईर ने 6 रन दिए थे। वसंत नवाले 2 गेंदें खेल के 2 रनों के ऊपर अपना व्यक्तिगत योगदान अपनी टीम के लिए दे रहे और उनके साथ जुड़े हुए महेंद्र ठाकुर वो 1 रन का योगदान अपने व्यक्तिगत रूप से दे रहे हैं। डीजे जिनका आशीर्वाद हमके सर के ऊपर है। एक भी रमाता जो कारला गांव में रहती है उनकी याद दिलाने वाला ये समय, क्योंकि डीजे मास्टर हमारे मयूर भाई ने ये गाना लगाया और इस प्रोग्राम को शुभ आशीर्वाद भी वो माँ का मिलने वाला है, क्योंकि प्रोग्राम दोस्तों अच्छा है और उनके साथ एक वीरा भी जुड़ी हुई है। चलते हैं मैदान की ओर रुख करते हुए देखने को मिलेगा 3 ओवर के बाद 19 रन स्कोरबोर्ड के ऊपर 2 विकेटों के नुकसान के ऊपर अक्षय स्मृति आर्यन सप्लायर्स ने 40+ टीम की इस बार शिकंजा कस लिया है। फ्रेंड्स 11 सोनारी टीम ने जिस तरह से दोस्तों ये क्रिकेट की परिभाषा हर एक क्रिकेटर को मालूम है, क्योंकि क्रिकेट की परिभाषा के अंतर्गत ये खेल खेला जा रहा है, क्योंकि हर एक 40+ का प्लेयर है, अनुभव है उनके पास और उस अनुभव के तजुर्बे के साथ ये क्रिकेट खेला जा रहा है। चौथे गेंदबाज जीतू कड़ू गेंदबाजी मार के ऊपर देखने को मिलेगी हमें। इस बार सामने की तरफ खेलने की कोशिश थी लेकिन गेंद चली गई है डीप एक्स्ट्रा कवर के रीजन में। इस बार 1 बाउंस जाएगा बाउंड्री के बाहर, गेंद 4 रन के लिए। डीजे इस बार डीजे मास्टर ने जो धुन बजाई है उनको हस्बैंड गोरा गोरा चाहिए तो हम काले क्या करेंगे दोस्तों, इस सभी गोरे चाहिए तो हम काले लड़कों का क्या होगा दोस्तों, ये हमारे पास क्वेश्चन मार्क है। पायल पाटिल वो जो है कलाकार है, उनका ये सॉन्ग है तो प्रॉब्लम हो जाएगा काले लोगों का। सभी गोरे गोरे करने लगे तो मुझे लगता है अमेरिका में जाना पड़ेगा और गोरा होके फिर से यहाँ पे आना चाहिए। ये तो थोड़ा सा हमारा जोकिंग का पार्ट था। चलते फिर से एक बार मैदान की तरफ रुख करते हैं। देखते देखते बहुत देर के बाद ये चौका आया दोस्तों। इस चौके के बदौलत स्कोर टीम का कुल मिला के स्कोर है 23 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर। काफ़ी यहाँ पे शिकंजा कस लिया है फ्रेंड्स 11 सोनारी 40+ के गेंदबाजों ने। इस बार जीतू कड़ू गेंदबाजी मार के ऊपर देखने को मिलेगी हमें दोस्तों। इस बार फुल टॉस गेंद थी, ऑन साइड के ऊपर प्रहार किया है लेकिन गेंद यहाँ पे पिच के इर्द गिर्द घूमते हुए मिड विकेट रीजन में इसको कलेक्ट किया गया है। 1 रन मुकम्मल किया जाएगा। लोअर फुल टॉस गेंद थी, मुझे लगा ये छक्का जाएगा दोस्तों, क्योंकि इस तरह से प्रहार ही किया था लेकिन बल्ले का और गेंद का संपर्क नहीं हुआ। इस दौरान डॉट गेंद की समाप्ति होती रहेगी क्योंकि 1 रन यहाँ पे मुकम्मल किया गया है। फिर से एक बार गेंदबाजी मार के ऊपर जीतू कड़ू देखने को मिलेंगे। दौड़ लगाएंगे बल्लेबाज की ओर। वसंत नवाले वहां पे बल्लेबाजी कर रहे हैं। इस बार सामने की तरफ खेलने की कोशिश की थी लेकिन इस बार कैच पकड़ा जाएगा डीप कवर में, क्योंकि बैट का फेस जो खोला था वो सामने की तरफ खोला था। उस दौरान थोड़ा सा संपर्क नहीं हुआ। इस दौरान डीप कवर में इस गेंद को कलेक्ट किया जाएगा। वसंत नवाले को जाना पड़ेगा डगआउट में। डीजे वाह डीजे मास्टर
डीजे मास्टर एक ऑप्शन है, उनको साउथ अफ्रीका जाना पड़ेगा तभी उनका कुछ होगा दोस्तों। इस बार बल्लेबाजी बार के ऊपर नहीं, बल्लेबाज जाएंगे गिरीश नाइक, काफी हद तक अच्छे बल्लेबाज है। अक्षय स्मृति आर्यन सप्लायर विद्या 40+ के पास, लेकिन उनसे ज्यादा यहाँ पे इफेक्टिव गेंदबाजी हो रही फ्रेंड्स 11 सोनारी 40+ की ओर से, क्योंकि काफ़ी तजुर्बा है दोनों ही टीम के पास, काफ़ी तजुर्बा है दोस्तों क्योंकि 40+ के मुकाबले। लेकिन यहाँ पे फ्रेंड्स 11 सोनारी 40+ का जो तजुर्बा है यहाँ पे रंग ला रहा है दोस्तों, क्योंकि जिस तरह से किफ़ायती गेंदबाजी चारों ही गेंदबाजों ने की है, लाजवाब है, काबिल तारीफ है गेंदबाजी। इस बार ओवर पिच गेंद थी, बल्लेबाज ने बैट का फेस काउ कॉर्नर की तरफ खोला था, ये गेंद को ढकेलना चाहिए था लॉन्ग ऑफ रीजन में, लेकिन गेंद भी नहीं देखा क्योंकि बल्ला जिस तरह से घुमा रहे, गेंद के ऊपर प्रहार किस तरह से क्रिकेट में कहा किया जाता है, जिस तरह से गेंद आएगी उस तरह से प्रहार करना दोस्तों लाजमी होता है इस क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर, तभी आप सक्सेसफुल होते हैं दोस्तों। क्रिकेट ये फास्ट हो चुका है, आपने ज़्यादा क्रिकेट खेला है, मैं ज़्यादा बोल नहीं सकता दोस्तों, क्योंकि 40+ के मुकाबले जब मैं माँ के पेट में था तब आप गांव के लिए क्रिकेट खेलते होंगे, लेकिन मैं कमेंट्री के माध्यम से जो मुझे कुछ नॉलेज है वो आप तक पहुंचाने का कोशिश करता हूं, क्योंकि मनोरंजन का माध्यम कमेंटेटर को कहा जाता है। इस दौरान रन मुकम्मल किए जाएंगे 25 रन स्कोर बोर्ड के ऊपर। यहाँ पे 3 विकेट के नुकसान के ऊपर अक्षय स्मृति आर्यन सप्लायर विंदर 40+ की टीम है। इस दौरान अच्छी किफायती गेंदबाजी, नप्पी तुली गेंदबाजी, सटीक लाइन लेंथ के ऊपर गेंदबाजी जीतू कड़ू अपने फ्रेंड्स 11 सोनारी 40+ टीम के लिए कर रहे, उनके कप्तान प्रवीण तांडेल और ओनर मंगेश भाई तांडेल। इस बार ऑन ड्राइव करने की कोशिश थी, बड़ा प्रहार करने की कोशिश थी, अंदरूनी किनारा लगते हुए गेंद चली गई है मिड विकेट रीजन में, वहां पे फील्ड किया जाएगा, 1 रन मुकम्मल किया जाएगा। इस बार शिकंजा कस लिया है फ्रेंड्स 11 सोनारी 40+ के ये गेंदबाजों ने, जिस तरह से दोस्तों ठंडा ठंडा क्रिकेट चल रहा है, तो इसको गर्मा गर्म करने के लिए चौके और छक्कों की बरसात होनी लाजमी है दोस्तों, क्योंकि दोस्तों क्रिकेट है, ड्रिंक्स से लेके जाना है। 12th मैन जो होगा वो जल्दी से जल्दी आपके खिलाड़ियों को ड्रिंक्स लेके जाओ और पैस बुझाओ। डीजे रूपान देखणी हिऱ्याची हिरकणी जणू चंद्राची चांदणी वाटत असेल शोभावी राजाची राणी वाटत असेल शोभावी राजाची राणी तरी एकच गोष्ट मामा तुम्ही ठेवा विधानी। हर एक समाज में शादी होती है, लेकिन नागरिक समाज हमारा ऐसा है कि वहाँ पे हुंडा लिया नहीं जाता और दिया भी नहीं जाता। हमारे जो हबप महाराज होते हैं हरिभक्त पारायण, वो बताते हैं उनके माध्यम से, तो ये प्राउड की एक बात है दोस्तों, क्योंकि जो क्रैब होते हैं उस क्रैब के तरह हमको आगरी समाज को कहा जाता है, लेकिन उस तरह से नहीं, बहुत सारा प्रेम हमारे समाज में है। हमारे नेता दिबा पाटिल साहब ने हमें बहुत कुछ सिखाया है, तो उनकी जो हमको एजुकेशन मिला है उनके तौर पर, वो एजुकेशन हम हमारे लाइफ में यूज करते हैं और संघर्षपूर्ण जीवन यहाँ पे हम निभा रहे हैं। इस दौरान क्रिकेट की ओर चलते ही रुक करते ही क्रिकेट की ओर मुकाबला जारी है तो टीमों के बीच। फ्रेंड्स 11 सोनारी 40+ बनाम अक्षय स्मृति आर्यन सप्लायर विंदर 40+। यहाँ पे 4 ओवर का खेल हो चुका है। 4 ओवर में महज
26 रन स्कोरबोर्ड के ऊपर देखने को मिलेंगे विंध्यनी टीम के। गेंदबाजी मार्ग पर देखने को मिलेगा हमें विजय पाटिल। इस बार कट किया है, गली में गेंद जाएगी, 1 रन मुकम्मल किया जाएगा। काफी हद तक जो कलाइयों में जादू है इस गेंदबाज के, वो जादू दिखा रहे विजय पाटिल। अच्छे खासे कटर वो उनके ज़माने में थे, लेकिन अभी 40+ का ये ज़माना है दोस्तों। इस ज़माने में भी अच्छी कलाइयों में जो जादू है वो जादू इस बार 22 यार्ड पिच के ऊपर भी यहाँ पे दिखाते जा रहे हैं विजय पाटिल। बल्लेबाजी मार्ग के ऊपर बल्लेबाज है गिरीश नाइक, स्ट्राइक के ऊपर देखने को मिलेंगे दोस्तों। इस बार चकमा दिया बल्लेबाज को, क्योंकि जिस तरह से पहले बैट घुमा रहे थे बल्लेबाज और उस दौरान उसके बाद गेंद विकेट कीपर के दस्तानों में चली गई और ऑफ स्टंप के बाहर इन्विटेशन दिया था इस बल्लेबाज को। वो इन्विटेशन स्वीकार करते हुए ऑन ड्राइव करना चाहते थे। जिस तरह से गेंद आएगी उस तरह से क्रिकेट दोस्तों खेलना चाहिए, लेकिन वो खेल नहीं रहे दोस्तों गिरीश नाइक। इस बार ऑन ड्राइव किया है, हवा में गेंद है, फील्डर वहां पे काऊ कॉर्नर में तैनात है। इस बार कैच पकड़ा जाएगा, ये बल्लेबाज जाएंगे बैक पे द पवेलियन। गिरीश नाइक के पारी का अंत होते हुए डीजे मास्टर को अपॉर्चुनिटी दी जाएगी। इस बार नहीं, बल्लेबाज जाएंगे 22 यार्ड पिच के ऊपर। विलास नव्वाले ब्रदर्स की ये टीम यहाँ पे देखने को मिल रही है, क्योंकि पहले कप्तान बलिराम नव्वाले, वसंत नव्वाले, इस बार विकास नव्वाले ऑन स्ट्राइक के ऊपर देखने को मिलेंगे। विलास नव्वाले 27 रन स्कोरबोर्ड के ऊपर देखने को मिल रहे हमें विंध्यनी 40+ टीम के। जिस तरह से शुरुआत में पारी लड़खड़ाई हुई थी वो शुरुआत अभी तक जारी है। कोई भी बल्लेबाज चौके और छक्के नहीं दाग रहा है, इसके वजह से महज 27 रन स्कोरबोर्ड के ऊपर। इस बार ऑफ स्टंप के बाहर इन्विटेशन दिया था, शफल करके खेलने की कोशिश की थी और काऊ कॉर्नर की तरफ इस बैट का फेस खोला था, लेकिन बल्ले का और गेंद का किसी भी तरह से संपर्क नहीं हुआ। गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में। 5वें ओवर विजय पाटिल फ्रेंड्स 11 सोनारी टीम के लिए डाल रहे हैं। काफी हद तक किफायती गेंदबाजी ये भी गेंदबाज भी कर रहा है। इस बार ऑन ड्राइव किया है, ऑन ड्राइव के तहत काऊ कॉर्नर की तरफ गेंद ट्रैवल होगी। 1 रन मुकम्मल किया, दूसरी रन की कोशिश, तब तक ये गेंद को फील्ड किया जाएगा। 1 रन के ऊपर संतुष्ट होना पड़ेगा विलास नव्वाले को। 2 गेंद खेल के 1 रन के ऊपर व्यक्तिगत योगदान अपने विंध्यनी 40+ टीम के लिए दे रहे। 28 रन स्कोरबोर्ड के ऊपर विंध्यनी 40+ टीम का। इस बार शिकंजा कस लिया है। जिस तरह से सतिक लाइन लेन के ऊपर पहले से गेंदबाजी की थी हीराचंद तांडेल, उसके बाद यशवंत भोईर, प्रवीण तांडेल, जीतू कड़ू और 5वें गेंदबाज विजय पाटिल काफी किफायती गेंदबाजी कर रहे। इस तरह से क्रिकेट खेला जा रहा है, तकनीक भरा ये क्रिकेट दोस्तों। इस बार तो कलाइयों की जादू दिखाते दिखाते इस बार ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए ये आया आसमान को चूमने वाला छक्का। तुझे देख के मेरी मधुबाला मेरा मन पागल झाला। Jazz in the mix. तुझे देख के मेरी मधुबाला मेरा मन पागल झाला। तूने एक बार ऐसे कुछ बोला तो मैंने पंछी बन के डोला। तूने मन का द्वार जो खोला। इस बार बाजुए खोलने का मौका दिया बल्लेबाज को और बाजुए खोलते हुए बड़ा शॉट दागा इस बल्लेबाज ने। 34 रन 34 रन हो चुके हैं स्कोरबोर्ड के ऊपर। जिस तरह से बॉडी है इस बल्लेबाज की, उस बॉडी के हिसाब से काफी तगड़ा शॉट खेला। बाजुए खोलने का मौका देने के बाद अच्छा शॉट देखने को मिला। इस दौरान 34 रन स्कोरबोर्ड के ऊपर 34 और लॉस ऑफ 4 विकेट।
अक्षय स्मृति आर्यन सप्लायर्स विंदने 40+ टीम के इस दौरान आखिरी ओवर स्लॉग ओवर इस इनिंग का देखने को मिलेगा। गेंदबाज धीरज पाटिल गेंदबाजी मार के ऊपर देखने को मिलेंगे। 34 रन लॉस ऑफ 4 विकेट विंदने 40+ टीम का स्कोर है। इस बार अच्छी बल्लेबाजी करते हुए महेंद्र ठाकुर, उनके साथ जुड़े हुए विलास नव्वाले 2 गेंदें खेल कर 1 रन का योगदान दिया है और महेंद्र घरत ने लगभग देखा जाए तो 14 रन का योगदान दिया है। इस बार ऑन ड्राइव किया है, देखते देखते 1 रन मुकम्मल किया। दूसरे रन की कोशिश होगी कि नहीं, क्योंकि गेंद चली गई डीप मिड विकेट रीजन में। इस दौरान 1 ही रन पे संतुष्ट होना पड़ेगा दोनों ही बल्लेबाज को। 35 रन स्कोरबोर्ड के ऊपर 4 विकेटों के नुकसान के ऊपर। लास्ट ओवर आखिर का ओवर मैंडेटरी पावर प्ले होने के बाद आखिर का ओवर धीरज पाटिल गेंदबाजी मार के ऊपर देखने को मिलेगा। 40+ एज और इस एज के हिसाब से काफी किफायती गेंदबाजी हो रही, लेकिन बल्लेबाजी उतनी खास नहीं हो रही विंदने के बल्लेबाजों के ओर से। इस बार शॉर्ट पिच गेंद पटकी हुई गेंद फिर से बार ऑन ड्राइव किया है। गेंद देखते देखते काउ कॉर्नर की तरफ ट्रैवल हुई, 1 रन मुकम्मल किया। दूसरे रन की कोशिश होगी, दूसरी भी रन आसानी से पूरी की। इस बार बड़ा शॉट खेलने की कोशिश कर रहे हैं, लेकिन जिस तरह से धीरज पाटिल सटीक लाइन लेन के ऊपर गेंदबाजी कर रहे हैं, बाजुएं खोलने का मौका नहीं दे रही, इसलिए हमें 1 और 2 रनों के ऊपर संतुष्ट होते हुए इस दोनों ही बल्लेबाजों को देखने को मिल रहा है दोस्तों। इस बार स्लोवर गेंद ऑन ड्राइव किया है, इस बार आसमान को चूमती हुई ये आया चक्का दोस्तों। उड़न प्रीमियर लीग 2023 का इस बल्लेबाज के बैट से डीजे। इस बार 43 स्कोरबोर्ड के ऊपर रन देखने को मिलेंगे। जब गेंद गुम हो जाएगी तब नई गेंद यहाँ पे अवेलेबल की जाएगी, यहाँ पे हमारे ऑर्गेनाइजर ने बताया है। तो मुझे ऐसा दोस्तों लगता है ये 40+ के मुकाबले है तो 40 के एबो स्कोर होना चाहिए, क्योंकि 40+ के मुकाबले मुझे ऐसा लगता है। तो ये मेरी ख्वाहिश थी, वो ख्वाहिश पूरी होती हुई 43 रन स्कोरबोर्ड के ऊपर 4 विकेटों के नुकसान के ऊपर अक्षय स्मृति आर्यन सप्लायर्स विंदने 40+ की। इस बार महेंद्र ठाकुर चार्ज हो चुके, 2 छक्के और 1 चौके के बदौलत यहाँ पे अपना स्कोर आगे बढ़ा रहे हैं। जो गेंद गुम हुई थी झाड़ियों में वो मिल चुकी है। इस दौरान उसी गेंद के साथ खेलने की कोशिश महेंद्र ठाकुर करेंगे, उनको मालूम है क्योंकि इसके ऊपर छक्का डागा है तो दूसरा भी छक्का या चौका हम डाक सकते हैं इस गेंद के ऊपर। धीरज पाटिल के ऊपर काफ़ी हद तक यहाँ पे अच्छी बल्लेबाजी की है, क्योंकि आखिर का ओवर स्लॉग ओवर का ओवर होता है और उसमें बड़े शॉट हमें देखने को मिलते हैं। इस बार फिर से एक बार महेंद्र ठाकुर ने पावर जनरेट की, ये गेंद चली पम पम पम, छक्का लगा तारा रम पम पम डीजे ठोको। कहीं मत जाओ, कर्नाटक भी मत जाओ, किधर भी न जाओ, उलवे रोड में ही रहो, क्योंकि यहाँ पे महेंद्र ठाकुर साहब हमारे छक्के दाग रहे हैं दोस्तों, क्योंकि उनके बल्ले से आते हुए 3 छक्के। क्योंकि इस बार देखा ना, इस गेंदबाज के चौथे और 5वें गेंद के ऊपर, तीसरे और चौथे गेंद के ऊपर 2 छक्के दागे महेंद्र ठाकुर ने। काफ़ी हद तक बड़ी बल्लेबाजी की है इस बल्लेबाज ने। अभी तक उनके पारी में 3 छक्के और 1 चौका डाक चुके और अच्छी यहाँ पे पारी को संभालते हुए खुद महेंद्र ठाकुर मैन फ्रॉम विंधने के ये बल्लेबाज देखने को मिल रहे हैं दोस्तों। जब वो यंग थे तो अंकुश 11 चिरनेर के और से बल्लेबाजी करते थे। इस बार भी हाय हैंडसम हेलो टाटा बाय बाय करते हुए यह तवा हुए उड़न नोट 40+ प्रीमियर लीग 2023 का तनतनाता हुआ छक्का डीजे ठोको। इस बार क्या हो चुका है पता ही नहीं चल रहा है विजय पाटिल साहब। ये तीसरी छक्कों की हैट्रिक लग चुके। पहले पारी में छक्के की हैट्रिक प्रमोद कड़ू ने लगाए थे, उसके बाद किशोर कड़ू और इसके बाद महेंद्र ठाकुर। मतलब हर एक इनिंग के हैट्रिक लगा रहे छक्के। क्या ये पावर है कि क्या है दोस्तों 40+ की, समझ में नहीं आ रहा है।
इस बार तो बल्ला चलाया है लेकिन हवा में काफ़ी हद तक गेंद है, उसके नीचे फील्डर तैनात थे लेकिन उसको जजमेंट नहीं मिला। इस दौरान लैंड हुई ज़मीन के ऊपर। इस बार महेंद्र ठाकुर ने सूझबूझ वाली क्रिकेट दिखाई और इस दौरान इस गेंद के ऊपर 2 रन मुकम्मल किए। टीम का कुल मिला के स्कोर है 57 रन हो चुके हैं। 58 का टारगेट रखा है सामने वाले टीम के सामने। फ्रेंड्स 11 सोनारी जिस तरह से 5 ओवर में मुकाबला फ्रेंड्स 11 सोनारी 40+ के और था लेकिन उसके बाद छठे ओवर में अच्छी पारी खेली और छठे ओवर के बाद यहाँ पे स्कोर बोर्ड अच्छा दिखने को मिल रहा है दोस्तों। 57 रन 58 रन बनाने हैं। जब तक 5 ओवर थे तो लग रहा था अच्छा क्रिकेट है, ठंडा ठंडा क्रिकेट है और उसके बाद यहाँ पे हॉट क्रिकेट देखने को मिला महेंद्र ठाकुर के बल्लेबाजी से। क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी की इस बल्लेबाज ने। लगभग उनके पारी में 4 छक्के डाक चुके और एक चौका डाक चुके। मतलब देखा जाए तो 35 रन 11 गेंदों में बनाई। इतनी महत्वपूर्ण पारी अपनी टीम के लिए खेली है। इसके बाद हम आवाज़ सुनते हैं हमारे प्रिय और जिनके मार्गदर्शन से हम भी इसके बाद कमेंट्री में आवाज़ सुनेंगे हमारे वर्तक सर की। धन्यवाद अक्षय सर, धन्यवाद गुरुवर्य पंडित सर। उरण उल्वेनोड 40+ मास्टर अर्थातच वेलफेअर क्रिकेट असोसिएशन आयोजित प्रीमियर लीग 2023 आणि या आयोजनातील हा दुसरा सामना फ्रेंड्स 11 सोनारी 40+ विपक्ष अक्षय स्मृती अर्थातच आर्यन सप्लायर विंधने 40+ या 2 संघादरम्यान पाहाव्यास मिळतोय। सर्वप्रथम विघ्नहर्त्या गणरायाला वंदन करतोय, त्याचबरोबर महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना देखील वंदन असेल। व्यासपीठावर आमचे गुरुवर्य नितेशजी पंडित सर यांच्या माध्यमातून समालोचनाची संधी। बरेचसे दिग्गज खेळाडू परिचयाचे पाहाव्यास मिळाले। खरं तर नितेश पंडित सरांच्या माध्यमातून 13 तारखेच्या ऑक्शन प्रसंगी देखील गुणलेखक म्हणून नियुक्ती होती, परंतु अकस्मात माझ्या माऊलीचं त्याच दिवशी निधन झालं आणि ऑक्शनला येऊ शकलो नाही। परंतु आज या 40+ मास्टरच्या प्रत्यक्ष सामन्यानं यायची संधी प्राप्त झाली आणि समालोचनाची देखील संधी प्राप्त होतोय। एक चांगली संकल्पना, 1 धाव आरोग्यासाठी। खरं तर 1 धाव आपल्या संघासाठी लाभदायक देखील असेल आणि 30 धाव आपल्या आरोग्यासाठी देखील लाभदायक असेल, अशा प्रकारची ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून या प्रीमियर लीगचं आयोजन दिग्गज खेळाडू आणि अत्यंत या विभागातील उरण आणि पनवेल म्हणजेच रायगड विभागातील नामवंत मान्यवर राजकीय कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांची मांदी आली आपल्याला पाहाव्यास मिळते व्यासपीठावर। खूप मोठं आयोजन आणि आयोजनाची संपूर्ण जबाबदारी पार पाडणारं व्यक्तिमत्व। अर्थातच त्याने आपला सन्मान स्वीकारताना सर्वप्रथम सांगितलं की हे माझ्या टीमचा सन्मान असेल। या आयोजनाचे मुख्य अध्यक्ष सन्माननीय विजय पाटील सर, त्याचबरोबर कार्याध्यक्ष किरीट पाटील, सचिव चंद्रकांत कोळी सर, उपाध्यक्ष हसुराम भोईर सर, उपाध्यक्ष संजय मात्रे सर, सहसचिव जयेश घरत सर, उपाध्यक्ष संजय पाटील सर, उपाध्यक्ष महेंद्र ठाकूर सर, अंकुश कोळी सर खजिनदार म्हणून आहेत, त्याचबरोबर सल्लागार म्हणून ज्यांच्या माध्यमातून या आयोजनाला सर्व प्रकारची जे चषक आहेत, ट्रॉफीज आहेत, हे देखील देण्यात आलेले असे मर्फीशेठ क्रियाडू सर, रवींद्र पाटील सर सल्लागार, सहखजिनदार नकुल बंडा सर, त्याचबरोबर आमचे परममित्र सल्लागार मनोज भगत सर,
संदीप तांडेल सर आणि भालचंद्र म्हात्रे सर या संपूर्ण टीमच्या माध्यमातून नियोजनातून हे साकारलेलं आयोजन 40+ प्रीमियर लीगचं हे आयोजन आणि या आयोजनातील ही दुसरा सामना पूर्वार्ध संपलेला आहे. पूर्वार्धामध्ये नोंदल्या गेलेले आहेत 57 धावा आणि 58 धावांचं लक्ष असेल. आपण पाहिला पहिला सामना खरंच एकदम अटीतटीचा झाला. सुरुवात चांगली झाली होती. 90 धावा उभारल्या होत्या. 91 धावांचं विजयी लक्ष होतं. 15.20च्या सरासरीनं धावगती उभारली होती. शेवटच्या चेंडूपर्यंत अगदी सामना रंगला होता. शेवटच्या चेंडूमध्ये 5 धावांची गरज होती आणि गोलंदाजानं भली मोठी चूक केली. एक वाईड बॉल टाकला. शेवटच्या चेंडूवर फलंदाजाला संधी प्राप्त झाली. जो फलंदाज की एकदम फुल बॅटिंग करत असणारा किशोर कडू जो पहिल्या सामन्याचा सामनावीर ठरला. तब्बल 27 चेंडूमध्ये 74 धावांची खेळी. खरंच पंडित सर ह्या खेळाडूंच्या नसामध्ये क्रिकेट भिनलेलं आहे हे या खेळीतून आपल्याला पाहाव्यास मिळालं. तर जाऊया सामन्याकडं. आणि ही 91 धावाची जे उद्दिष्ट होतं ते देखील पार केलं गेलं. शेवटच्या चेंडूवर खणखणीत असा चौकार लगावून शेवटच्या चेंडूवर 4 धावांचीच गरज होती. तर जाऊया सामन्याकडं, मैदानाकडं बोलतोय. आम्हाला साथ देणारे आमचे स्कोरर सचिन पाटील मॅन फ्रॉम उल्वे. खरं तर आम्ही नेहमी म्हणतोय गुणलेखक स्कोरर म्हणजे आमच्या पाठीचा कणा, कारण त्यांच्या लिखाणातूनच आम्ही आपल्या समोर जी आकडेमोड करत असतो ती त्यांच्या समोर होतं. 57 धावा उभारलेल्या आहेत. 58 धावांचं विजयी उद्दिष्ट असेल. खेळासाठी बरेचसे काही नियम आहेत. प्रथम सलामीचा फलंदाज हा देखील 50+चा असावा. प्रथम गोलंदाजी करणारा हा गोलंदाज देखील 50+चा असावा. तर गोलंदाज येतोय अजय रेवस्कर आणि चिरनेर. एक समाधान रेवस्कर आमचे हिंदी समालोचक, त्यांचे हे बंधुराज. पहिल्याच चेंडूवर 2 धावांची सलामी. 2 धावांनी संघाचं खातं उघडलं जातंय. 58 धावांचं लक्ष, 36 चेंडू आणि 58 धावा अशा प्रकारचं हे लक्ष आहे. हे विजयी उद्दिष्ट जर सामन्याचे आपण पहिल्या सामन्याचा विचार केला तर सोपं वाटत असेल, परंतु कदाचित प्रतिस्पर्धी संघ जो सध्या गोलंदाजी करत आहे, क्षेत्ररक्षण करत आहे, तर त्या संघासमोर त्या संघाची जमेची बाजू गोलंदाज कशा आहेत, कर्णधाराचं नियोजन कशा प्रकारचं आहे आणि कोणाकोणाला गोलंदाजीची संधी देत आहेत, त्या प्रकारे त्या सर्व गोष्टींवर अवलंबून असेल. महेंद्र ठाकूर यांनी अत्यंत चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. त्यांच्या 40+ नंतर चिरनेरचे हे खेळाडू 40+ मध्ये देखील आहेत असं वाटत नाही. 2 वर्षापूर्वीच तिरंगा चषकामध्ये त्यांनी आपली निवृत्ती स्वीकारली होती. हा चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1च धाव मिळते. धावत संख्या जाते 3 वर. रमन कडू आणि जितेंद्र कडू ही सलामीची जोडी. फ्रेंड्स 11 सोनारी. नक्कीच हे मातब्बर खेळाडू यांना अगोदर आपण अनेक मैदानं गाजवताना पाहिले. आज 40+ हे उल्वे नोट्सचं मैदानावर देखील आपल्या कौशल्यातून, फलंदाजीतून असेल, गोलंदाजीतून असेल, क्षेत्ररक्षकांतून देखील आपल्या अंगामध्ये जे नसामध्ये भिनलेलं क्रिकेट आहे त्याची या ठिकाणी प्रत्यक्ष दर्शन देणार आहेत. सामना प्रत्येक वेळी स्पीडअप करायचा आहे, कारण पूर्ण दिवसामध्ये 6 सामने खेळवायचे आहेत आपल्याला. पुन्हा एकदा रेवस्कर डिफेन्स पद्धतीने हा खेळू शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. अत्यंत चपलतेनं, खऱ्या अर्थानं हे जे उद्दिष्ट आहे 1 धाव आरोग्यासाठी, ती 1 धाव निश्चितच जलद गतीनं घेऊन आपल्या आरोग्याला देखील चांगल्या प्रकारची त्यांनी साथ दिलेली आहे. दुसरी धाव अत्यंत जलद गतीने धावसंख्या जाऊन पोचते 5च्या घरात. 58 धावांचं विजयी उद्दिष्ट असेल या संघासमोर, सोनारी संघासमोर. तर नक्कीच ज्यांच्याबद्दल म्हणत होतो काही वर्षापूर्वी, मला वाटते महेंद्रदादा 2 वर्षापूर्वीच निवृत्ती, आपण तिरंगा चषकाच्या चिरनेरच्या इंद्रायणी मैदानावर आपण निवृत्तीची घोषणा केली होती. परंतु आपल्या अंगामध्ये जे क्रिकेट आहे त्याची कुठेतरी चिरनेर संघाला देखील कमतरता भासली असेल कधी कधी. अशा प्रकारचे खेळाडू देखील आज देखील नवोदित खेळाडू पाहायचा आहे. धोका आहे फलंदाजाकडं. ही एक आत्मघातकी रन घेण्याचा प्रयत्न आपण म्हटलं होतं या
संकल्पना होती एक धाव आरोग्यासाठी, पण ही चोरटी धाव मात्र आरोग्याला बाधक ठरताना नाही. मला वाटतं ते धावचित केलेलं नाही जाणून बुजून. अशा प्रकारचं तंत्र असतं. पूर्व विभाग प्रीमियर लीगला देखील पानदिवे संघाचा म्हणजे श्याम मोकाशीच्या संघाचा देखील अशा प्रकारचा एक खेळाडू संथ खेळत होता. बाहेरून लॉगॉनला असलेला क्षेत्ररक्षकाने आवाज दिला की त्याला आऊट करू नको, तो खेळाडू क्रीजवर असणं गरजेचं आहे. तर अशाच प्रकारचं काय पुन्हा एकदा डिफेन्स पद्धतीने सिलेमेडॉफच्या क्षेत्रामध्ये चेंडू तटवला जातो. एक धाव, दुसरी धाव देखील अत्यंत चपळ. या खेळाडूंची जर रनिंग बिटवीन द विकेट पाहिली खूपच रोमहर्षक दिसते. त्यांच्या अंगामध्ये असलेली चपलता दिसून येते. धावत संख्या जाऊन पोहोचते 7च्या घरात. एक चांगल्या पद्धतीचं सर्व नियोजन सकाळपासून आम्ही पाहिलंय. पंडित सरांच्या समवेत आले असल्यानंतर प्रत्येक 40+ खेळाडू आपण कोणीतरी एक स्वयंसेवकाप्रमाणे काम करताना दिसला. हेच आहे खरं तर नियोजनामधील मुख्य अंग आहे. कारण दोन्ही गोष्टी आम्ही नेहमी म्हणतोय, आपल्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी 2 गोष्टी आवश्यक असतात. एक म्हणजे निवेदन आणि दुसरी गोष्ट म्हणजे नियोजन. तर निवेदनासाठी आमचे गुरुवर्य पंडित सर आहेतच. पुन्हा एकदा, कारण एखादं निवेदन कुठंतरी कार्यक्रम लांबला असेल, एखादा वक्ता जर लेट येत असेल, एखादा हिरो जर लेट येत असेल, एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमातील कलावंत जर लेट येत असेल, तर प्रेक्षकांना समोर त्याची उणीव भासू देऊ नये. निवेदनाच्या माध्यमातून समोर असलेल्या प्रेक्षकांना आपल्या निवेदनाच्या माध्यमातून कुठंतरी रंगवून ठेवण्याची कला गुरुवर्य पंडित सरामध्ये आहे. मी नेहमी म्हणतोय की राजकीय क्षेत्र असो, आदरणीय सन्माननीय आपल्या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार असतील, त्यानंतर सुनीलजी तटकरे साहेब असतील, माणिक जगताप असतील, भाई जगताप असतील किंवा महाराष्ट्र आजी माजी मुख्यमंत्री असतील, ह्या सर्वांनी निवेदनाच्या माध्यमातून कौतुकाची थाप ज्यांच्या पाठीवर दिली असे आमचे गुरुवर्य रायगड भूषण नितेश पंडित सर. मी म्हणतोय की राजकीय क्षेत्र, कला क्रीडा क्षेत्र असेल किंवा कला क्षेत्र असतील, या सर्व क्षेत्रातील मान्यवर ज्या व्यक्ती असतील, ह्या भागातील खेळाडू असतील, त्यांची पूर्ण जन्मकुंडली ज्यांच्या मेमरीमध्ये सामावलेली आहे. कुणाबद्दल ही माहिती सांगावीशी लागत नाही. असे एक रायगडचा आवाज ज्यांना म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. रायगड भूषण म्हणून मान्यता दिली. आम्ही महाराष्ट्राचा लाडका आवाज, गोड आवाज, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र असं ज्यांना संबोधतो आमचे गुरुवर्य नितेशजी पंडित सर. त्यांच्या साथीला आज अक्षय पाटील यांचं देखील समालोचन ऐकलं. मराठी आणि हिंदीमधील गोड एक तंत्रशुद्ध आवाज ज्यांच्या माध्यमातून ऐकाव्यास मिळाला. आम्हालाही त्यांच्या माध्यमातून काही 4 शब्द शिकाव्यास मिळतील. नक्कीच समालोचनामध्ये भर टाकता येईल. आमच्या थोडंसं जे आमचं कुठंतरी संकलन आहे त्यामध्ये देखील कुठंतरी 4 शब्दांची भर पडेल. असं म्हणतात की दुसऱ्याच्या समालोचनाची चोरी करू नये, परंतु कुठंतरी कोणते तरी शब्द आपण संकलन करतोय आणि आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवतोय. नक्कीच, कारण माणूस हळूहळू शिकतोय प्रगतीपथानं. नक्कीच ज्यांच्या माध्यमातून आम्ही पाहतोय की आजच्या या सामन्यासाठी पंच म्हणून, कारण क्रिकेट हा खेळ जर कोणी जवळून पाहत असतील, आपल्या फक्त अपेक्षा असतात. प्रेक्षक म्हणतील की आऊट होता, आऊट नव्हता, परंतु खऱ्या अर्थानं सर्वात जवळून पाहणारा घटक जर क्रिकेटचा खेळ पाहणारा घटक जर कोण असेल तर तो म्हणजे पंच. आदरणीय द्वारकानाथजी चोरगे मॅन फ्रॉम बेलवली, आदरणीय शिवदासजी वाघमारे देवद, त्याचबरोबर दीपक पाटील सर पाळी, ह्या तिघांचं अनमोल असं पंचांच्या माध्यमातून या आयोजनासाठी सहकार्य लाभत आहे. खूपच चांगल्या प्रकारचं नियोजन, चांगल्या प्रकारची पंचांची कामगिरी. पुन्हा एकदा शॉर्ट लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू तटवला जातोय. क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारचं होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता फलंदाजांचा, परंतु नकार देतो नॉन स्ट्राईकला असलेला फलंदाज रमन कडू आणि एकच धावेवर जितेंद्र कडू दुसरी धाव घेण्यासाठी नकार देतोय. एका धावेवर समाधान आणि धावसंख्या 1 षटक आणि 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 चेंडूंचा खेळ संपतोय. 36 चेंडूमधील 7 चेंडूंचा खेळ संपतोय. धावसंख्या जाऊन पोते 9च्या घरात. नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्याचा मानस दिसतोय कर्णधाराचा.
आपण पाहिलं की खऱ्या अर्थानं दुसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये पंचांना किंवा आयोजकांना टीम मीटिंग नको अशा प्रकारच्या बऱ्याच सूचना द्याव्या लागल्या, तर तशा प्रकारच्या सूचना कराव्या लागू नयेत अशी अपेक्षा असेल आयोजकांकडून. आदरणीय विजय पाटील सर यांचं चांगलं लक्ष आणि अनेक वेळा आम्हाला सुचवत होते की वॉर्निंग द्या, त्यांना सुचवा. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, एकच धाव मिळते, धावसंख्या एक दशकामध्ये पोहोचते, धावसंख्या 10. पहिलं षटक घेऊन आले होते अजय रेवस्कर चिरणेर, आमचे समाधानजी रेवस्कर, ज्यांचा हिंदीमधला गोड आवाज खऱ्या अर्थानं खूपच आम्हाला अपेक्षा होती की हे व्यक्तिमत्व एक चांगल्या प्रकारच्या समालोचनासाठी निश्चित प्रसिद्ध होईल, परंतु व्यासपीठावर कमी दिसले. परंतु कधीही कुठेही जरी व्यासपीठावर आले तरी त्यांचा आवाज, त्यांचं समालोचन खूप ऐकण्यासारखं असतं. असे त्यांचे बंधू पहिलं षटक घेऊन आले होते. पहिल्या षटकामध्ये केवळ आणि 8 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकातील काही चेंडूंची फेकी बाकी असताना उर्वरित पहिले 3 चेंडूवर प्रति चेंडूवर सिंगल एकेरी धाव घेऊन धावसंख्या स्कोअरबोर्ड हलता ठेवलेला आहे. धावसंख्या 11. नक्कीच 58 धावांचा जर पल्ला पार करायचा असेल तर आपल्याला जी महेंद्रदादांनी शेवटच्या काही चेंडूमध्ये हाणामारी केली तर तशा प्रकारची आपल्याला सुरुवात या ठिकाणी, कारण सुरुवात जर गोड झाला तर शेवटही गोड होतोय. सुरुवात जर तुमची अडखळत झाली तर शेवटासाठी तुम्हाला खूप धडपड करावी लागेल, मेहनत घ्यावी लागेल. प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागेल, प्रत्येक चेंडू सीमापार धाडावा लागेल, तरच तुम्ही दिलेल्या 58 धावांचं उद्दिष्ट पार करू शकाल. वळूया पुन्हा सामन्याकडं. थोडासा आत्मविश्वास उंचावला असेल या गोलंदाजाचा, कारण सुरुवात नक्कीच आम्ही नेहमी म्हणतो की गोलंदाजाचा आत्मविश्वास जर उंचावायचा असेल तर उर्वरित जे क्षेत्ररक्षक आहेत, कीपर असतील किंवा उर्वरित जे क्षेत्ररक्षक आहेत, त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण करणं, आलेला प्रत्येक कॅच पकडणं हे महत्त्वाचं आहे. तरच या गोलंदाजाचा आत्मविश्वास उंचावला जाईल. अन्यथा पहिल्या चेंडूवर एखाद्या गोलंदाजाला जर प्रहार केला, चौकार षटकार मिसफील्ड झाली, कुठेतरी आत्मविश्वास गमावला जातोय. आत्मविश्वास ही फार मोठी जमेची बाजू आहे. जर आत्मविश्वास असेल तर कोणतंही आव्हान आपल्यासाठी कठीण नसेल. पुन्हा एकदा गोलंदाजासाठी विलास नवाले, 2 बंधुराज या सामन्यामध्ये जोडीचे बंधुराज खेळताना दिसतात. बळीराम नवाले आणि वसंत नवाले. नक्कीच विंधनेमध्ये ज्या वेळी कोणत्याही प्रकारचं आयोजन असेल, आमचे सर असतील, त्याचबरोबर अनेक दिग्गज खेळाडू, नक्कीच आम्हाला ज्यांच्याकडून प्रत्येक वेळी प्रत्येक शृंखलेमध्ये कुठेही जरी लांबून पाहिलं तरी ज्यांच्याकडून सन्मान मिळतोय, आदर मिळतोय, धन्यवाद सर. तर टीम मीटिंग नसावी अशा प्रकारच्या सूचना वारंवार कराव्या लागतात. 6 सामने आपल्याला खेळावे लागतील, कारण आता जो पुढचा सामना असेल पहिल्या फेरीमधून जिंकणारा संघ, पहिला सामना जो झाला होता त्यातून जिंकणारा संघ आणि आत्ताचा जो सामना चालू आहे यामधील हरणारा संघ, अशा प्रकारची यानंतरची लढत असेल. अर्थातच त्यामध्ये कोटनाका संघानं विजय प्राप्त केलेला आहे. तर नक्कीच कडू तर थोडंसं ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये गेलेली आहे. सामना काहीसा वेळ थांबतोय, कारण उन्हाच्या चटक्यात काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं तर थंडीची लाट आली होती. जे मोठी जुईच्या मैदानावर एक नाईट आयोजन झालं होतं, मला तर वाटते तेजस डाकी यांच्या वाढदिवसानिमित्त जे आयोजन झालं होतं त्या आयोजनामध्ये स्कोर धावसंख्या 13, पहिल्या षटकामध्ये 8 आणि दुसऱ्या षटकामध्ये केवळ 5. अजून जर आपण स्कोरबोर्ड पाहिलं तर एकही चेंडू सीमापार धाडता आला नाही, चौकारही नाही, षटकारही नाही. तर आपण अशा प्रकारचं मी मागाशी म्हटलं होतं की सुरुवात चांगली झाली तर शेवटही गोड होतो.
आणि तशा प्रकारची सुरुवात झालेली नाही. आता मात्र उर्वरित 4 षटकामध्ये झगडावं लागेल. धावसंख्या 13 झालेली आहे. उर्वरित 24 चेंडू असतील आणि 24 चेंडूमध्ये 45 धावा उभारण्याची गरज असेल प्रतिस्पर्धी आमच्या नवाले सरांच्या संघाला. नक्कीच मेहनत घ्यावी. आता थोडंसं नवाले सरांचा संघ क्षेत्ररक्षण करतोय, तर प्रतिस्पर्धी फलंदाजी करणाऱ्या संघाला खूपच मेहनत घ्यावी लागेल. नवाले सरांच्या संघाने चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी केलेली आहे. धावसंख्येचा जर आपण आकडा पाहिला तर पहिल्या सामन्याचा विचार करताना पहिल्या सामन्यामध्ये 90 धावा उभारल्या होत्या. त्यावेळी वाटलं होतं की हा जो स्कोर आहे खूप लोएस्ट स्कोर आहे, चांगल्या प्रकारचे फटके त्यांच्या भात्यामध्ये असतील. त्या भात्यांचं आत्ता मात्र या फलंदाजांना कुठंतरी ही ती अस्त्र असतील, ती अस्त्र बाहेर काढावी लागतील. 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 45 धावा उभारायच्या आहेत. 58 धावांचं विजयी उद्दिष्ट असेल, लक्ष्य असेल. नवीन गोलंदाज येतोय गजाननजी पाटील, कारण या सामन्याची काही नियमावली देखील दिली होती. पहिला गोलंदाज जर फलंदाजी केली असेल 50+ तर गोलंदाजी करता येणार नाही त्या क्षेत्ररक्षणाला त्यावेळी. अशा प्रकारचे काही नियम दिलेले आहेत. त्या नियमांचं पूर्णपणे, कारण शृंखला कोणतीही असो, आयोजन कुठंही असो, नियमावर जर लक्ष केंद्रित केलं आणि नियमांचं पालन केलं तर नक्कीच ते आयोजन चांगलं होतं. अशा प्रकारचं हे आयोजन. पहिला सलामीचा फलंदाज हा 50+ असावा. सलामीचा गोलंदाज हा देखील 50+ असावा. 50+ खेळाडूने प्रथम फलंदाजी केल्यानंतर क्षेत्ररक्षणाच्या वेळी त्या खेळाडूस प्रथम गोलंदाजी करता येणार नाही. प्रथम गोलंदाजी केली तर प्रथम फलंदाजी करता येणार नाही. अशा प्रकारच्या ज्या काही अटी आहेत, नियमावली लिहून दिलेले, ही ऑप्शनच्या वेळी आमच्या गुरुवर्य नितेश पंडित सरांनी सर्व नियमावली वाचून दाखवली असेल आणि सर्व संघ मालकांना, संघ नायकांना ही नियमावली नक्कीच मान्य झालेली असेल. सर्वांच्या सहकार्यानं हे आयोजन पार पडत आहे 40+ प्रीमियर लीगचं. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट सिलिमेडॉफच्या क्षेत्रामध्ये येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु नवाले सरांचं चपल असं क्षेत्ररक्षण आणि एकच धावेवर समाधान मानावं लागते. धावसंख्या 14, उर्वरित 23 चेंडूमध्ये 44 धावांची गरज. जवळपास प्रति चेंडू मागे 2 धावा, म्हणजे प्रति षटकामध्ये रिक्वायर रन रेट जो आहे तो 12वर जाऊन पोहोचतोय जवळपास. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी एक डावखुरा आणि अत्यंत चपल पद्धतीने पाहायचं आहे पंच काय निर्णय देत आहेत. हिट आउट झालंय की बोल्ड झालेलं आहे. हा नक्कीच समजू देखील शकलेला नाही. अशा प्रकारचा हा फलंदाज बाद होतोय, कारण त्याची जर ॲक्शन पाहिली तर कुठंतरी तयारच नव्हता की बा काय अशा प्रकारची ॲक्शन वाटली फलंदाजाची. नक्की अत्यंत चपलतेनं इतका चेंडू घुसला की फलंदाज हिट विकेटच आहे. पाय लागलेला आहे, फलंदाजाचा पाय लागलेला आहे. नक्कीच दिसतोय आपल्याला, हिट विकेटच आहे. खरंच बॅकफुटला जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपण किती पॉपिंग क्रीजमध्ये आहोत हे फलंदाजाच्या लक्षात आलेलं नाही. बॅकफुटला जाऊन जर हा चेंडू मारायचा असेल तर नक्कीच फलंदाजाचा हा पवित्रा चुकलेला होता आणि या चुकीला माफी नाही. चुकीचा बुर्दंड मात्र तंबूमध्ये विसावा घेण्यासाठी या फलंदाजाला यावे लागते. नवीन फलंदाज जातोय प्रवीण तांडेल. रमण कडू आणि जितेंद्र कडू यांची जोडी फोडण्यामध्ये या गोलंदाजाला गजानन पाटील या गोलंदाजाला यश प्राप्त होतंय. पहिल्या षटकामध्ये केवळ 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये केवळ 5 धावा आणि तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सफलता. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये केवळ 1 धाव मिळालेली आहे. 22 चेंडू आणि 22 चेंडूमध्ये 44, म्हणजे समीकरण बरोबर प्रति चेंडू 2 धावा, प्रति षटकामध्ये 12 धावा, अशा प्रकारचं हे समीकरण येऊन ठेपलेलं आहे. सुरुवात अडखळत होताना दिसतोय.
आपण पहिल्या सामन्याचा विचार केला तर 15.20ची सरासरी होती. सुरुवात देखील त्यांची देखील जी दुसऱ्या वेळी फलंदाजी करण्यासाठी जो संघ उतरला होता सोनारीचा, त्यांची सुरुवात देखील पहिलं षटक जर पाहिलं तर 15.20च्या जेव्हा सरासरी होती तेव्हा काहीतरी 12-13 धावा आल्या होत्या. संथ सुरुवात झाली होती, परंतु विकेट मात्र गमावली नव्हती आणि त्याचाच फायदा मिळाला. आत्ता देखील 2 षटकं झाली, 2 षटकामध्ये विकेट गमावली नसली तरी मात्र जो आक्रमक पवित्रा फलंदाजीमध्ये कुठंतरी प्रहार करायला पाहिजे त्याची कमतरता जाणवतोय. तशा प्रकारचं फलंदाजाकडून या ठिकाणी घडताना दिसत नाही. आता देखील एक चोरटी धाव ज्याची आवश्यकता आहे, 1 धाव आरोग्यासाठी, तर अशा प्रकारची चपळ धाव घेणं देखील गरजेचं आहे. परंतु थोडंसं कुठंतरी उन्हाचा तडाखा चालू आहे, यामध्ये अशा प्रकारची धाव नक्कीच आपल्याला पुढच्या जर धावा अशाच प्रकारच्या घ्याव्या लागल्या तर त्यासाठी हानिकारक ठरेल. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील काळजी घेणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू डिफेन्स पद्धतीने हा लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये तटवलेला आहे. चेंडू फेल होईपर्यंत एकच धाव. ग्लोव्जमध्ये चेंडू विसावतोय, थ्रो केला जातोय आणि चेंडू येतोय गोलंदाजाच्या ग्लोव्जमध्ये. धावसंख्या जाऊन पोचते 16च्या घरात. खूपच संत अशी सुरुवात आपण पाहतोय की तिसरं षटक प्रगतीपथावर असताना अजूनही एका चौकार किंवा षटकाराची आतषबाजी होताना दिसत नाही. चौकार षटकार आपल्याला पाहाव्यास मिळत नाही. जे आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं, पहिल्या सामन्यातील दोन्ही फेरींमध्ये आपण जे पाहिलं ते मात्र खेळ, तशा प्रकारचा खेळ दुसऱ्या या सामन्यामध्ये पाहाव्यास मिळत नाही. आजच्या दिवसामध्ये 4 संघ खेळतील आणि 4 संघामधून एक संघ सुपर 4मध्ये जाणार आहे. आत्ता मात्र ज्याची उणीव होती हा चेंडू जातोय उत्तुंग असा षटकार. चेंडू गेलाय सीमा पार, मारला खडखड षटकार. चेंडू गेलाय सीमा पार, मारला खडखड. नक्कीच कारण आनंद शिंदे, मिलिंद शिंदे यांचे जर आपण गीत पाहिलेत तर दुहेरी भाषेतील ज्याचं दुहेरी मिनिंग होईल, 2 अर्थ काढले जातील अशा प्रकारची ही गीतं. परंतु प्रेक्षकांचं मात्र मनोरंजन डीजेच्या माध्यमातून, आमच्या पूर्व विभाग प्रीमियर लीगच्या माध्यमातून देखील बरंच मनोरंजन झालं, तिथंही मनोरंजन झालं. आज ही 40+ हे उल्वानोडमध्ये जे आयोजन आहे इथंही मयूर डीजेच्या माध्यमातून होताना दिसतोय. खरंच ज्याची उणीव होती चौकार आणि षटकारांची आतषबाजी व्हायला पाहिजे तर तशा प्रकारचा एक उत्तुंग असा षटकार पाहाव्यास मिळाला गजानन पाटीलच्या माध्यमातून. गजानन पाटीलच्या षटकामध्ये ह्या गोलंदाजीवर लेफ्ट ओव्हर द विकेट महाराज जितेंद्रकडून हा षटकार पाहाव्यास मिळाला. पुन्हा एकदा हा चेंडू जातोय. जर मिसफील्ड झाली तर नक्कीच त्याचा भुर्दंड भोगावा लागेल, परंतु थोडीशी मिसफील्ड, कुठंतरी चुकी, ही चुकी आपल्याला 1 धाव एक्स्ट्रा देऊन जातोय. संघावरचं दडपण वाढते. अगोदरच्या चेंडूवर आला होता षटकार, या चेंडूवर येत आहेत 2 धावा. ह्या 2 चेंडूमध्ये 8 धावा आणि षटक संपते. या षटकामध्ये आहे एक वाईट, माफ करा सर, कारण शेवटचे निर्णय आम्ही जरी बोलण्याच्या ओघामध्ये बोलत असतो, आमच्या पाठीचा कणा आम्ही ज्यांना स्कोरर संबोधतोय, स्कोरर म्हणून संबोधलं जातोय, ते नक्कीच आम्हाला इशारा देत आहे की 1 चेंडू आहे. ह्या 1 चेंडूमध्ये पुन्हा एकदा प्रहार केला जातोय. कोणताही क्षेत्ररक्षकाकडे काहीही पर्याय नसेल, क्षेत्ररक्षक फक्त दर्शक बनत राहिलेले आहेत आणि चेंडू जातोय. उत्तुंग असा षटकार, संधी प्राप्त होते आमच्या डीजे मास्टरला. मला इकडे बी वाटला जा ते आवेल गाड्या नाही हॉर्न वाजत आवडा तो बॉल रेकत पळालाय, परत येतो का नाही यारा सांगा तुम्ही. नक्कीच आयोजकांकडून पुन्हा एकदा सूचना येतात की सामना स्पीडअप करा. 6 सामने आपल्याला पूर्ण 6 षटकांचेच खेळवावे लागतील, कारण यानंतर पहिल्या सामन्यातील विनर आणि आत्ता जो चालू सामना आहे त्यातील लूजर, विनर आणि लूजर अशा प्रकारचा सामना खेळावा लागेल. त्याच्यानंतर जो दुसरा सामना असेल, तिसरा सामना अर्थातच, की दोन्ही सामन्यामधील लूजर अशा प्रकारचा, आणि शेवटचा जो सामना असेल तो दोन्ही सामन्यातील विनर. तर अशा प्रकारचं हे आयोजन आहे. या आयोजनातील काही गोष्टी, नियम हे सर्व संघ नायकांना मान्य आहेत. सर्व संघ नायकांच्या, सर्व संघ मालकांच्या मदतीनं, त्यांच्या सहमतीने हे सर्व नियम ठरवले गेलेले आहेत.
आणि का असू नये, 40+ म्हटलं तर क्रिकेटचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी, अंगामध्ये नसामध्ये क्रिकेट भिनलेलं खूपसा मोठा अनुभव असलेले हे अनुभवी खेळाडू धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर या षटकामध्ये आलेले आहेत 2 षटकार आणि धावसंख्या जाऊन पोचलेली आहे टोटल 30. 1/30. आता मात्र धावसंख्येला आकार उर्वरित 2 षटकं आणि 2 षटकामध्ये धावा उभाराव्या लागतील. 12 चेंडू 3 षटकं म्हणजे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये तुम्हाला अजूनही 28 धावा, 58 धावांचं विजयी लक्ष, त्यापैकी 30. तिसरं षटक जर पाहिलं तर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचं की यामध्ये पहिल्या चेंडूवर एकच धाव, दुसऱ्या चेंडूवर विकेट्स मिळालेले असताना देखील त्यानंतर एक वाईट चेंडू पडला, कुठंतरी गोलंदाजी चांगली होईल असं वाटत असताना शेवटच्या 3 चेंडूमध्ये मात्र 2 षटकारांची आतषबाजी झाली आणि या षटकामध्ये नोंदल्या गेल्या त्या 17 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये आल्या होत्या 13 धावा, परंतु तिसऱ्या षटकामध्ये मात्र आलेल्या आहेत त्या 17 धावा. धावसंख्या 1/30. उर्वरित 12 चेंडूमध्ये 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. नक्कीच 6 षटकांचे हे सामने संघाचा स्क्वॉड देखील अशा प्रकारचा निवडलं गेलेला आहे की त्यामध्ये 40+चे 5, 45+चे 5 आणि 50+चे देखील 3 अशा प्रकारचा हा 11चा स्क्वॉड असेल. प्लेइंग 11चा एक चांगली नियमावली या आयोजनाच्या माध्यमातून यांचा आदर्श नक्कीच आपल्या उरण किंवा रायगडमध्ये जे प्रीमियर लीग, आता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावचं प्रीमियर लीग एक चांगल्या पद्धतीनं, आणि हा चेंडू शॉर्ट पिच डिलिव्हरी ज्याला म्हटली जातंय त्याचा पुरेपूर फायदा, चेंडू पूल करून चेंडू जातोय सीमा पार, पुन्हा एकदा उत्तुंग असा षटकार. हॅलो, धन्यवाद DJ मास्तर, कारण आमच्या समालोचनातून एखाद्या वेळी जरी मनोरंजन झालं नाही तर DJच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन, आणि अशा मनोरंजनाची गरज खरं तर नाईट मॅचमध्ये असते. तिथं प्रेक्षक दुसऱ्या देखील मनोरंजनाचा आस्वाद घेत असतात. पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे आणि त्याच पद्धतीने पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. फटकं मात्र हुकतोय, परंतु लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव नोंदली जाते. धाव कुठूनही येऊ द्या, संघाच्या खात्यामध्ये संघाच्या कोट्यामध्ये धावाची भर पडणं गरजेचं आहे. धावसंख्या 37. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 16 चेंडू आणि 16 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. 18 चेंडू आणि 28 धावांची गरज होती. पुन्हा एकदा झेल आहे, किपरच्या हातात दिला जातोय. किपर कोणतीही चूक नाही. हा एक फॉर्मात आलेला खेळाडू आतापर्यंत चांगल्या प्रकारची फलंदाजी करत होता. आपल्या संघासाठी सामना स्पीडअप करायचा आहे. प्रत्येक संघानं आपलं हे आयोजन आहे 40+चं हे आयोजन एक चांगल्या प्रकारचं. किपरचं नाव किपर विलास नवाले याने अत्यंत सोप्या पद्धतीने हा झेल गॅदर केलेला आहे. एक चेंडू मात्र कोट्यातील संपतोय. 15 चेंडू शिल्लक असतील आणि 15 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. 15 चेंडू 21 धावांची गरज.
आपण पाहिलं की शेवटचे 3 षटकं म्हणजे 18 चेंडू ज्यावेळी शिल्लक होते त्यावेळी 28 धावांची गरज होती. सुरुवात होती तेव्हा 58 धावांची गरज, 36 चेंडू आणि 58 धावा. आत्ताचं समीकरण आहे ते 15 चेंडू आणि 15 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर आहेत गिरीश नाईक. पहिल्या चेंडूवर उत्तुंग असा षटकार, त्यानंतर मात्र एक लेगबाईज म्हणजे तो देखील प्रहार करण्याचा प्रयत्न होता त्याच स्वरूपाचा चेंडू, परंतु फलंदाजाला कुठंतरी बीट केलं आणि तिसऱ्या चेंडूवर सफलता, कुठंतरी कमबॅक केलेला आहे या गोलंदाजानं. जर गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या संघासाठी, क्षेत्ररक्षण करणाऱ्या नवाले सरांच्या संघासाठी तिसरं षटक मात्र महागडं पडले, ज्या षटकामध्ये 17 धावांची बरसात झाली. हा चेंडू, हा पॉईंट आणि गळीच्या क्षेत्रामधून काढलेला आहे. चेंडू क्षेत्ररक्षक धावतोय, अत्यंत संथ पद्धतीने चेंडूच्या मागं जातोय. तिथपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 39. अजूनही 19 धावांची गरज, 14 चेंडू शिल्लक. चेंडू आणि धावा यांच्यामध्ये 5चा फरक असेल. 14 चेंडू 19 धावांची गरज, अशा प्रकारचं हे समीकरण. एकदम संथ गतीनं हा सामना चालू झालेला आहे. मध्ये जर आपण तिसरं षटक पाहिलं तर तिसऱ्या षटकातील शेवटच्या 3 चेंडूवर कुठंतरी प्रहार केला गेला होता. हा चेंडू गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. फलंदाज, चेंडू जातोय निर्धाव, सरळ जातोय कीपरच्या ग्लोजमध्ये. समीकरण थोडंसं पुन्हा एकदा बदललं जाते. 13 चेंडू आणि 13 चेंडूमध्ये 19 धावा. प्रत्येक चेंडू हा संघाच्या दृष्टीनं नक्कीच आपलं पारडं जड करणारा असेल. एक दुहेरी धाव जर आली तर नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाचं पारडं जड होईल. पुन्हा वळूया आपल्या या सामन्याकडं. गिरीश नाईक, पुढचा चेंडू, उंची दिलेला चेंडू. फलंदाजाची जर उंची पाहिली तर चेंडू जातोय हा निर्धाव आणि अशा प्रकारे हे 4थं षटक देखील संपलं जातंय. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 39. अजूनही टीम मीटिंग नको आहे. संघासाठी ही सूचना असेल, पुन्हा एकदा सामना स्पीडअप करा. टीम मीटिंग नको आहे. वारंवार खरं तर ह्या सूचना देण्याची गरज नसावी. समालोचनाच्या माध्यमातून सूचना किंवा आपल्याजवळ जेव्हा टीका टिप्पणी होते तर हे आपल्यासाठी दोन्ही बाजूने चांगलं असतं. पंडित सर, जेव्हा आपण एखाद्या खेळाडूची प्रशंसा करतोय तेव्हा त्याच्यासाठी ती प्रेरणा असतोय, किंवा एखाद्या खेळाडूवर आपण जेव्हा टीका करतोय ती टीका देखील त्याला सुधारण्याची संधी देते. म्हणजे दोन्ही गोष्टी नक्कीच खेळाडूसाठी चांगल्या असतील. आपल्याकडून या समालोचनाच्या माध्यमातून निघालेल्या त्याच्यातून घ्यायचं काय आहे ते महत्त्वाचं आहे खेळाडूनं. उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये उभाराव्या लागतील त्या 19 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 5 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा आणि 4थ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी करणाऱ्या संघानं, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं कमबॅक केलेला आहे. कुठंतरी पहिल्या चेंडूवर षटकार येऊन देखील उर्वरित 5 चेंडूमध्ये एक वाईड नाही लेग बाय एक नंतर 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिल्या. हे खूपच प्रभावी अशी गोलंदाजी कमबॅक केलेला आहे या गोलंदाजानं. 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. थँक्यू सर. तर पुन्हा एकदा गोलंदाज आहे बलिराम नवाले. हा चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये, डीप मिडॉनमध्ये असलेला क्षेत्ररक्षक, ज्यानं अगोदरच्या चेंडूवर संथ असं क्षेत्ररक्षण केलं होतं, आत्ता मात्र अत्यंत चपलतेने चेंडूवर धावून आलेला आहे.
चेंडूवर एकच धाव मिळते, एकेरी दुहेरीने चालणार नाही. कुठंतरी आपल्या फलंदाजीच्या कोट्यातील अस्त्र जी असतील आपल्याकडं ती आपल्याला बाहेर काढावी लागतील. तिसऱ्या षटकासारखी फलंदाजी करावी लागेल. ज्या षटकामध्ये आल्या होत्या 17 धावा, तशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल तरच आपल्या संघाला, कारण एकदा संघाचा पराभव झाला की थोडंसं कुठंतरी आपण बॅकफुटला जातोय. तशा प्रकारचं होणार नाही, कारण 40+ खेळाडू सर्व आहेत, 45+ आहेत, 50+ आहेत. नक्की त्यांच्यामध्ये दणगा अनुभव असेल क्रिकेटचा. ह्या अनुभवाचा फायदा आपल्या काही सर्व संघाला मिळवून देतील यातील मात्र शंका नाही. 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये 18 धावांची गरज असेल. बलिराम नवाले स्वतः संघनायक पूर्ण आपल्या संघाची जबाबदारी घेऊन आलेले. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. आत्ता मात्र चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत दुसरी धाव, ही धाव आत्मघातकी होऊ शकतो का? नाही. थ्रो तितकासा चांगला नाही. चप्पल पद्धतीने थ्रो स्टंपवर जाणं गरजेचं होतं. 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या 42, उर्वरित 10 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. समीकरण लक्षात घेऊन, समीकरण आपल्या समोर जे आहे ते लक्षात घेऊनच फलंदाजी करावी लागेल, कारण आपला फक्त 2 खेळाडू आपल्या तंबूमध्ये विश्रांती घेताना दिसते. उर्वरित आपला स्क्वॉड अजूनही आपल्या फलंदाजीची प्रतीक्षा करत असेल, कारण तुझ्याने होत नसेल तर तू परत ये, मी जातोय आणि उर्वरित कामगिरी पार पाडतोय, अशा प्रकारची देखील एखाद्या फलंदाजाच्या मनामध्ये नक्कीच ऊर्जा निर्माण होत असेल किंवा अपेक्षा असेल. ही जी जोडी आहे या जोडीनं चांगल्या प्रकारचा खेळ चालू ठेवलेला आहे, परंतु आत्ताचा जो या अगोदरचा ज्यावेळी समीकरण होतं 18 चेंडू आणि 28 धावांची, त्यावेळी फक्त 9 धावा आल्या या षटकामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होते लॉंगॉनला असलेले आमचे महेंद्रदादा यांच्याकडून. अत्यंत चप्पल पद्धतीने चांगली फलंदाजी केली, चांगली गोलंदाजी केली. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये सलग आपल्याला 2 ते 3 षटकार पाहाव्यास मिळाले त्यांच्या माध्यमातून. हे आहे त्यांच्या अंगामध्ये भिनलेले क्रिकेट. बलिराम नवाळे धावसंख्या 43, अजूनही 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. मला तर वाटते लिंबू आऊट ना, अशा प्रकारचं नक्कीच एक चांगल्या प्रकारचं बलिराम नवाले. बॉल काउंट होईल का पंच? पंच बॉल काउंट नाही, नक्की नाही. नक्कीच एक छानशी कव्वाली आपल्याला मनोरंजनात्मक ऐकावयास मिळाली. हे कौशल्य आहे आमच्या DJ मास्टरचं. फलंदाज बाद होतोय, बॉल मात्र काउंट केला जाणार नाही, कारण या गोलंदाजानं पॉपिंग क्रीज अजूनही बदललेली नव्हती, पार केलेली नव्हती. काही दिवसापूर्वीच एक क्रिकेटच्या अनेक ग्रुपवर अशा प्रकारचा मेसेज व्हायरल झाला होता. आपण नेहमी पाहतोय खिलाडू वृत्ती जर असेल तर अशा प्रकारचे शक्यतो आऊट करत नाहीत. बलिराम नवाल्यांनाच मी बोलतोय असं नाही, परंतु एक दिग्गज खेळाडू करून मला तर वाटतं एकड घरच्या मैदानावर अशा प्रकारचा हा प्रकार झाला होता. थोडीशी का होईना मोठ्या खेळाडूच्याकडून अशा प्रकारचं होणं गरजेचं नसतं. तर वळू या सामन्याकडं. पुन्हा एकदा चांगल्या धावगतीने धावून 2 धावा मिळत आहेत. षटक आहे 5वं हे प्रगतीपथावर, आणि या षटकातील उर्वरित चेंडूंची काही बाकी असताना धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 45च्या घरात. अजूनही 13 धावांची गरज असेल आणि चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू 13 धावांची गरज विजयासाठी. पुढच्या चेंडूची फेकी करण्यासाठी फलंदाज सज्ज आणि प्रहार केला जातोय. झेल आहे, अप्रतिमरित्या झेल टिपलेला आहे. पाहायचं आहे, मला तर वाटते नक्की कॅमेरा पाहावाच लागेल.
चेक करावाच लागेल अशा प्रकारची ही ॲक्शन घडलेली आहे. ही ॲक्शन पंचांनी स्वतः पाहायचं आहे. मला तर वाटतंय कोणीही वाद घालू नका. हा निर्णय स्वतः रिव्ह्यू मागतील पंच आणि पंच अंतिम निर्णय देतील. कारण पंच देखील एक त्यांच्या माइंडमध्ये विचार करत असतील की डिसिजन काय द्यावं. ही सीमारेषेलगत सीमारेषेवर ही ॲक्शन घडलेली आहे. अशा प्रकारची ॲक्शन अनेक वेळेला घडते. क्षेत्ररक्षकाचा तोल गेलेला आहे. क्षेत्ररक्षक बऱ्याच वेळेला असा प्रकार चेंडू उंच फेकतात आणि तो झेल टिपतात. नाही डिसिजन येईल. थर्ड अंपायर जेव्हा सांगतील तेच डिसिजन आम्ही डिक्लेअर करू. नाही, तिसरा पंच सर नसला तरी दोन्ही संघाचे 12वे आहेत, ते पाहू शकतात. सर 12वे प्लेयर पाहू शकतील. फक्त डिसिजन डिक्लेअर नाही. तर निर्णय डिक्लेअर करतोय. 6 ही नाही, आउट ही नाही, फक्त ह्या चेंडूवर मिळालेली आहे 1 धाव. झेल पकडला त्यावेळी क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या आत होता. क्षेत्ररक्षकाचा तोल गेल्यानंतर चेंडू फेकल्यानंतर क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. फक्त एकच धाव मिळाली आहे. खेळाडूही बाद नाही. नक्कीच, कारण आपण या आता यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अशा प्रकारच्या निर्णयावर पोहोचण्यासाठी आपल्याला एक चांगला मार्ग आहे. आपण ॲक्शन रिप्ले करतोय. सामना स्पीडअप करायचा आहे. पंचांनी तशा प्रकारच्या सूचना द्याव्यात. पंचांनी सूचना देखील देण्याची गरज नाही. ही प्रत्येक खेळाडूची कामगिरी आहे, संघाची कामगिरी आहे, संघाचं कर्तव्य आहे, जबाबदारी देखील आहे. कारण आयोजन हे दुसऱ्या कोणाचं नसेल, एखाद्या गावाचं नाही, तर आपलं पूर्ण 40+ मास्टरचं हे आयोजन आहे. 40+ प्रीमियर लीगचं हे आयोजन आहे. संपूर्ण जबाबदारी या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या आणि पाठिंबा देणाऱ्या सर्व 40+ मास्टरची असेल. सात चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. सामना सुरुवात ज्यावेळी झाली त्यावेळी मी म्हटलं होतं की ह्या संघाला सूचना द्याव्याशा लागणार नाहीत, परंतु परत तीच वेळ आलेली आहे. सूचना देण्याची गरज प्रत्येक संघाला भासते. आपण सामन्याकडे जाऊया. बलिराम नवाले सर, सामना स्पीडअप करायचा. आपण स्वतः संघनायक आहात, आपली जबाबदारी मोठी आहे. नक्कीच अनेक सामन्यामध्ये आपण पंचांची कामगिरी करताय. एक मोठा फलंदाज, अष्टपैलू खेळाडू म्हणून आपल्याकडं त्या भागामध्ये, आपल्या पूर्व विभागामध्ये पाहिलं जातं आहे. नक्कीच आपल्याला आपल्या नावलौकिकास साजेशी अशी आपल्याकडून अपेक्षा असेल खेळाची. हा देखील प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू जातोय, बॅटची कड घेत नाही. आमच्या नवनाथ सरांच्या भाषेत जर घ्यायचं तर संपर्क नाही, उत्पत्ती नाही, परंतु लेग बाईच्या स्वरूपात मात्र एक उत्पत्ती झालेली आहे. मिलन नाही, उत्पत्ती नाही. संपर्क नाही, त्यांचा शब्द म्हणजे मिलन नाही, उत्पत्ती नाही, परंतु मिलन नसताना देखील एक उत्पत्ती झालेली आहे. हे षटक संपलेलं आहे. 5 षटकं संपलेले आहेत. शेवटचं षटक बाकी असेल. 6 चेंडू बाकी असतील आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी उभाराव्या लागतील त्या 11 धावा. अक्षय स्मृती, आर्यन सप्लायर तिसऱ्या षटकानंतर कुठेतरी लढत देताना दिसतोय. कुठेतरी जखडून ठेवलेलं आहे. आताचा जर या अगोदरचा चेंडू जर झेल टिपला गेला असता तर ती धावही वाचली असती आणि कुठेतरी संघावरचं दडपण वाचलं असतं. परंतु एक चांगल्या प्रकारे या क्षेत्ररक्षकाने देखील तंत्रशुद्ध अशा प्रकारची वृत्ती केलेली आहे. म्हणजे चेंडू आतमध्ये, सीमारेषेच्या आतमध्ये फेकल्यानंतर एकच धाव नोंदली गेली या चेंडूवर. 6 चेंडूमध्ये उभारायच्या आहेत त्या विजयासाठी 11 धावा. नवीन गोलंदाज येतोय, ज्यानं फलंदाजीमध्ये अप्रतिम अशी कामगिरी केली होती. फलंदाजी करताना स्वतः धावा उभारल्या होत्या. काहीतरी
35 धावा उभारल्या होत्या. 4 6 ज्यामध्ये नोंदले गेले होते. 35 धावांची खेळी उभारणारा महेंद्र ठाकूर गोलंदाजीसाठी येताना दिसतोय. आपल्या संघाला जर विजय मिळवून दिला, यामध्ये जर 11पेक्षा कमी धावा दिल्या, एखाद दुसरी विकेट जर मिळवली तर नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी बहुधा महेंद्र ठाकूर सरांच्या पात्यातच जाईल. पाहायचं आहे, कारण आत्ता आपण जर पाहिलं तर फलंदाजी करताना देखील कोणत्याही फलंदाजाने जास्तीत जास्त धावा उभारलेल्या नाही. आत्तापर्यंत फलंदाजी करताना 22 धावा आहेत जितेंद्र कडू यांच्या नावावर. जितेंद्र कडूंनी जर गोलंदाजी केली असेल आणि त्यांचा संघ जर जिंकला तर कदाचित जितेंद्र कडू आणि महेंद्र ठाकूर यांच्यामध्ये सामनावीर पुरस्कारासाठी कुठेतरी लढत असेल. परंतु सध्या तरी महेंद्र ठाकूर यांचं ह्या चषकासाठी, ह्या पदकासाठी, ह्या मानासाठी कुठेतरी आगेकूच आहे. शेवटचं षटक, 6 चेंडू घेऊन येत आहेत अक्षय स्मृती आर्यन सप्लायर विंधण्याच्या बाजूनं महेंद्रजी ठाकूर. पहिला चेंडू उचलवून डिलिव्हरी, मला तर वाटतंय खूपच ऑफेस्टीच्या बाहेरून जाणार आहे चेंडू. पंच, एक मातब्बर असे पंच हा चेंडू खराब चेंडू म्हणून, स्वैर चेंडू म्हणून घोषित करताना दिसत आहेत. समीकरण द्वारकानाथ सर आहेत, मॅन फ्रॉम बेळवली, तर त्यांच्याकडून हा खराब चेंडू म्हणून घोषित होताना दिसतोय. एक धाव, एक बोनस म्हणून दिली जातोय. त्याच चेंडूवर स्टंपिंगच्या स्वरूपात विकेट्स मात्र प्राप्त केली जाते. आणि अशा प्रकारे समीकरण आता 6 चेंडू आणि 10 धावा. दारात बसल्या दोघी सासू सुनाव, एक तंबाखू खाते दुसरी मागते चुनाव, एक तंबाखू खाते दुसरी मागते चुनाव. नक्कीच विनंती असेल सन्माननीय हसुरामजी भोईर सर, आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. पुन्हा एकदा झेल आहे, झेलच्या खाली क्षेत्ररक्षक, कोणतीही चूक नाही. बॅक टू बॅक 2 सफलता. नक्कीच हे व्यक्तिमत्व ज्यानं फलंदाजी करताना 35 धावा, आपल्या 11 चेंडू, बहुधा 11 चेंडू आणि 35 धावा अशा प्रकारची खेळी उभारली होती. गोलंदाजीमध्ये देखील पहिल्या 2 चेंडूवर 2 सफलता. डीजेला संधी उपलब्ध होतोय. तुझा खर्च लागला वाढू, सांग किती कर्ज काढू. तुझा खर्च लागला वाढू, सांग किती कर्ज काढू. नको मला अशी तू नाडू, सांग किती कर्ज काढू. तुझा खर्च लागला वाढू, सांग किती कर्ज काढू. पंडित सर, जर जुन्या गाणी ही जर ऐकली तर खरंच लग्न समारंभ असेल किंवा शांत वातावरण असेल, नक्की ऐकावेसे वाटतं. जुनं ते सोनं असं म्हटलंय त्याला. काही नक्कीच कृष्णा शिंदे असतील, प्रल्हाद शिंदे असतील, यांची ही जुनी गीतं, रंजना शिंदे. आणि खरं तर मला एक अभिमानास्पद गोष्ट सांगावीशी वाटते की रंजना शिंदे असतील, कृष्णा शिंदे असतील, यांना ही गीतं जी लिहून दिली होती ते कवी काशीनाथ मात्र हे आमच्या गावचे आहेत, याचाही आम्हाला अभिमान आहे. पुन्हा एकदा हा चेंडू लेगस्टीच्या बाहेरून जातो की काय, पूल करण्याचा प्रयत्न, आणि ही विकेट हॅट्रिक, महेंद्र ठाकूर यांची विकेट हॅट्रिक. या अगोदर आपण पाहिलं की 2 षटकारांच्या हॅट्रिक झाल्या होत्या. पहिली विकेट हॅट्रिक येतोय महेंद्र ठाकूर साठी. या डीजेच्या माध्यमातून त्यांचं जोरदार स्वागत असेल. अशी बुद्धी 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 लढवली, या फेमस बॅटमनची कशी दांडीच उडवली. या फेमस बॅटमनची मग दांडीच उडवली. या फेमस बॅटमनची मग दांडीच उडवली. 6 चेंडू 11 धावा अशा प्रकारचं समीकरण होतं. ते समीकरण
आपल्या गोलंदाजीच्या जोरावर कुठंतरी बिघडवून ठेवलंय. समोरच्या फलंदाजी करणाऱ्या संघासाठी मोठं आवाहन करून ठेवलेलं आहे आणि 3 चेंडू 11 धावा अशा प्रकारचं समीकरण आलंय. विकेट हॅट्रिक करणारा यशस्वी असा गोलंदाज ठरतोय समोर असलेला, शेवटचं षटक घेऊन आलेला, संघासाठी 11 चेंडू आणि 35 धावांची खेळी उभारणारा महेंद्र ठाकूर. 4 आहेत, 4 एक वाईट पडलेला आहे, त्याच्यावर स्टंपिंग झालेलं आहे. बरोबर 4 चेंडू शिल्लक असतील. नक्कीच बोलण्यामध्ये चुका होत जातील, माफी असावी. 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 10 धावा, कारण वाईटची धाव नोंदली गेली होती. 22च्या स्वरूपात पुन्हा एकदा 1 धाव येते. धावसंख्या जाऊन पोहोचते 49. 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. अजूनही खेळ संपलेला नाही, दुतर्फा असेल. फलंदाजी करणाऱ्या संघाला जास्त संधी असते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कमी षटकांच्या ह्या खेळामध्ये 3 चेंडूमध्ये 1 चौकार 1 षटकार किंवा एखाद्या गोलंदाजाने केलेली चूक पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिली. शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गरज होती, म्हणजे षटकारच मारावा लागणार होता फलंदाजाला, परंतु गोलंदाजानं केलेली चूक म्हणजे वाईट चेंडू टाकला गेला आणि शेवटच्या चेंडूवर चौकाराची आवश्यकता आणि तो चौकार नोंदला गेला. जर हा वाईट चेंडू टाकला गेला नसता तर नक्कीच गोलंदाजी करणारा संघ हा जिंकला असता. आताही तसंच समीकरण आहे. 3 चेंडू, 3 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. एक यशस्वी असा गोलंदाज ठरतोय अक्षय स्मृती आर्यने, सप्लायर विंधने 40+, महेंद्र ठाकूर. 3 चेंडू 9 धावांची गरज असेल. सामन्यामध्ये येणारा प्रत्येक चेंडू हा संघाचं भविष्य सांगणारा असेल, भवितव्य ठरवणारा असेल. येणारा चेंडू जर आणि पाहायचं लेग बिफोरचं अपील केलं गेलंय. पुन्हा एकदा पंच बोट उंचावताना दिसतात आणि या षटकामधली महेंद्र ठाकूर यांची ही 4थी सफलता. या 4थ्या सफलतेसाठी पुन्हा एकदा आपण जाऊया डीजे मास्टरांकडं. काय सांगू कसं सांगू लगीन केलं पुन्हा सांगू यानं केली ना कधी कमाई यानं केली ना कधी कमाई हा नावाला नवरा बाई नुसता नावाला नवरा बाई नुसता नावाला नवरा बाई. पंडित सर, जेव्हा ह्या काशीनाथ म्हात्रे आणि रंजना शिंदेच्या गाण्याची जेव्हा जेव्हा रेलचल येते किंवा एखाद्या लग्न समारंभामध्ये आमच्या सन्माननीय निवेदिका दर्शना माली मॅडम ह्या बऱ्याच वेळेला ह्या गाण्याची अनेक वेळेला खूप कौतुक करतात, स्तुती करतात आणि त्यांच्या माध्यमातून खरंच ह्या गाण्याचं विस्तृत असं मग ते एखादी आपल्याकडं गोसाईंजी म्हणून यायची, दाताचं दातबन घ्या ग कोणी, अशा प्रकारचं गीत. ह्या गीतामध्ये देखील अनेक काही गोष्टी दडलेल्या आहेत. खूपच रोमहर्षक असा हा सामना झालेला आहे. कारण वाटलं होतं की कुठंतरी शेवटचे 6 चेंडू शिल्लक असताना 11 धावा म्हणजे निश्चितच ज्या फलंदाजांच्या कोट्यामध्ये जर चौकार षटकार एखादा जर पहिल्या किंवा दुसऱ्या चेंडूवर चौकार षटकार आला असता तर सामन्याचं चित्र बदलू शकलं असतं. परंतु अप्रतिम अशी गोलंदाजी आणि या गोलंदाजीच्या जोरावर, क्षेत्ररक्षणाच्या जोरावर, किपरनेही चांगली कामगिरी केलेली आहे, त्याच्या जोरावर जखडून ठेवलेलं आहे समोरच्या क्षेत्ररक्षकाला. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, परंतु याचा पुरेपूर फायदा घेता आले नाही. आता मात्र मिसफील्ड होताना दिसतोय. फायदा होतोय की काय समोर फलंदाजी करणाऱ्या संघाला? ही चूक महागात पडते की काय हे येणारे पुढचे 2 चेंडू सांगतील. एक पंडित सर, पहिल्या सामन्याची पुनरावृत्ती होताना दिसते. त्यावेळीही 1 चेंडू आणि 5 धावा अशा प्रकारचं समीकरण आलं होतं. आता हे समीकरण आणून ठेवलं ह्या क्षेत्ररक्षकाने, खऱ्या अर्थानं मागं समीकरण आणून ठेवलं होतं स्वतः गोलंदाजाने
एक चेंडू जो वाईट टाकला होता, आत्ताही तशा प्रकारची परिस्थिती आलेली आहे. हा चेंडू जर पुन्हा एकदा वाईट आला तर पुन्हा एकदा तशाच प्रकारची पुनरावृत्ती व्हायचे. परंतु गोलंदाज एक सफल असा आणि अनुभव ज्याच्या पाठीमागं असलेला हा गोलंदाज आहे. नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी असताना देखील आणि आता मात्र गोलंदाजीच्या जोरावर एक चांगल्या प्रकारचा ही लढत जिंकताना दिसतोय. समोरचा क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच अक्षय स्मृती आर्यन सप्लायर विंधने 40+ या संघाला नक्कीच पुढच्या फेरीसाठी शुभेच्छा असतील. त्याचबरोबर पराभूत जरी संघ झाला असला तरी आणखीही आपल्याला 3 लढती समोर असतील. आणि पुन्हा एकदा मी घेऊन जातोय आमचे गुरुवर्य नितेश पंडित सरांकडं. अगदी